प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक आपले महापौर सतीशजी कुलकर्णी मीडियापासून नॉट रिचेबल का आहे हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। नाशिक शहर हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर आहे म्हणून यांनी एक म्हातारा महापौर इथं बसून दिलाय, तो नॉट रिचेबल असतो। कारण असं आहे की आज या ठिकाणी पालकमंत्र्यांचं सुद्धा वय मी विचारू शकतो। या ठिकाणी संविधानिक पदावर बसलेले महापौर त्यांना बुद्धलेणीचा विसर पडला। नाशिक शहर दत्तक घेतलं यांच्या मुख्यमंत्र्यांनी, यांचा विकास गेला कुठं? आणि ज्या वेळेस रस्ते होतील त्यानंतर ज्यांना बोलायचं त्यांनी बोलावं। की हे सगळे रस्ते पूर्ण झालेले, एक तर मग हे खोटं बोलता, नाही तर ते आयुक्त खोटं बोलतात। पाया भरणं फार कठीण आहे हो, बिल्डिंग तर कोणी बांधतं, कळस साजून चढवणं फार सोपं, शिडीवर किंवा माणूस चढून जातो, कारण शिड्या लावून चढणारे भरपूर आहे, पण पायाकडे कोणी पाहतच नाही। जागर जनस्थान मीडिया प्रस्तुत आखाडा नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 23, 30, 31 चा आखाडा पाहायला विसरू नका। बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता फेसबुक व यूट्यूब लाईव्ह वर। नमस्कार, जागर जनस्थानच्या आखाडा नाशिक महानगरपालिका या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे गरुड झेप करिअर अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। 11 एकर निसर्गरम्य वातावरणात महाविद्यालयीन शिक्षणासह करा स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी। सहप्रायोजक आहे रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट पोल फॅक्टरी येवला, प्राणा द हिलिंग ट्री, ताण तणाव चिंता नैराश्य अशा विविध आजारांसाठी एक विशेष केंद्र आणि SSS सिक्युरिटी बाउन्सर सर्व्हिसेस नाशिक। नमस्कार, मी सुनील शिंदे, जागर जनस्थानच्या आखाडा नाशिक महानगरपालिका या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण प्रभाग क्रमांक 23, 30 आणि 31 इथे आलेलो आहोत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकं विविध पक्षांची भूमिका काय आश्वासनं दिली गेली आणि किती पूर्ण झाली, त्याच पद्धतीने आपण इथे उपस्थित मान्यवरांना उपस्थित केलेलं आहे। इथे विविध पक्षाचे मान्यवर असतील, विविध नागरिक असतील, तसंच विविध पक्षाचे समर्थक असतील, नगरसेवक इथे उपस्थित आहे, त्यांचे प्रश्न आपण घेणार आहोत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे विविध पक्षाची ती आपण जाणून घेणार आहोत। मात्र सर्वप्रथम आपण उपस्थित मंचावर मान्यवरांचे इथे स्वागत करूया आणि त्यांची ओळख करून घेऊया। सर्वप्रथम भाजपचे सुनीलजी देसाई यांचं आपण मंचावरती स्वागत करूया। सुनीलजी, आपलं स्वागत। शिवसेनेचे निलेश साळुंके यांचं आपण स्वागत करूया। निलेशजी, आपलं स्वागत। राष्ट्रवादीचे जय कोतवाल यांचं आपण स्वागत करूया। काँग्रेसचे चंद्रकांतजी सोनार यांचं आपण स्वागत करूया। मनसेचे निकितेश धाकराव यांचं आपण स्वागत करूया आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश निरंजन शिंदे यांचं आपण स्वागत करूया। एकंदरीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मागच्या 5 वर्षाचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे। 2 ते 2.25 वर्ष हे कोविडमध्येच गेलेले आहे। मात्र तरीही उपस्थित मान्यवरांनी जे नगरसेवक निवडून आलेले होते त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आज आपण प्रभाग क्रमांक 23 मध्ये आलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक आपले महापौर सतीशजी कुलकर्णी यांनाही आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र सतीशजी कुलकर्णी हे मीडियापासून नॉट रिचेबल का आहे हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। मात्र असो, तरीही त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण सुनीलजी देसाई यांना आमंत्रित केलेलं आहे। सुनीलजी देसाई, माझा सर्वप्रथम प्रश्न असा आहे की भाजपचा नेतृत्व इंदिरानगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपण दिसतो, भाजपचं बहुमत आपल्याला समोर दिसतं। काय नेमकं एकंदरीत विकास कामं भाजपच्या माध्यमातून इंदिरानगरकर वासियांना मिळालेली आहे? इंदिरानगर वासियांनी आपल्याला पुन्हा का निवडून द्यायचं? नमस्कार। आता सुरुवातीला आपण बोलताना म्हटलात की महापौरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं, परंतु ते मीडियापासून दूर का जातात? मला असं वाटतं की महापौर विकासाच्या कामाच्या संदर्भामध्येच अनेक बैठकीमध्ये व्यस्त आहेत। मी पण त्यांच्याशी संपर्क केला, ते या ठिकाणी येणारच होते आणि मीडियापासून पळ काढण्याचा काही प्रश्नच येत नाही। आम्ही जनतेची बांधील आहोत, जनतेला उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे। आपण बघितलं असतं की गेल्या अनेक वर्षांपासून नासर्डी ते पाथर्डी ह्या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीला भरभरून मतं दिली आहेत। आत्तापर्यंत एखादं दुसरं असं उदाहरण असेल की ज्या वेळेस
भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त एखादा उमेदवार निवडून 1-2 उमेदवार निवडून गेले असतील. परंतु सातत्यानं प्रभाग क्रमांक तुम्ही 23, 30 आणि 31मध्ये भारतीय जनता पार्टीकडे कल असलेली सगळी मतदार आहेत. कारण विकासाच्याच मुद्द्यावर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवलेली आहे. आणि आज विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला वेळसुद्धा पुरणार नाही. या प्रभागांच्या या तिन्ही प्रभागाच्या बाबतीत विकासाची कामच सांगायची झाली तर वेळसुद्धा पुरणार नाही. आपण साईनाथ नगरपासून सुरुवात केली तर आपण बघितलं असेल की जॉगिंग ट्रॅकचं रुपडं पालटलेलं आहे. आपण कधी तिथे गेला तर आपल्याला दिसेल आमदार देवयानीताई फरांदे असतील त्यांच्या माध्यमातून जॉगिंग ट्रॅक अत्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. समोरच्या बाजूला आपण गेला तर तिथे सायकल ट्रॅकचं आपण सायकल ट्रॅक केला आहे. त्याही मोठ्या निधी तिथे घेऊन आपण तिथं त्या ठिकाणी केला आहे. आपण रस्त्याचा विचार केला तर रस्तेसुद्धा या विभागामध्ये आत्तापर्यंत जवळपास 10.5 कोटीचे रस्ते आपण धरले आहेत. आता काही अपवादात्मक असेल की काही थांबलेत पावसामुळे, परंतु निश्चितपणाने सगळे रस्ते अत्यंत सुंदर असे रस्ते होतील. आणि ज्या वेळेस रस्ते होतील त्यानंतर ज्यांना बोलायचं त्यांनी बोलावं. आत्ता रस्त्याचं काम चालू आहे किंवा काही पूर्णत्वाकडे चाललं आहे तर त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. विषय असा आहे की आपण बोललात त्या पद्धतीने मधल्या काळामध्ये कोविड होता, परंतु कोविडच्या काळामध्ये हे उपनगरं आहेत. या उपनगराचीही परिस्थिती अत्यंत भयावह होती. दहशतीच्या वातावरणामध्ये सगळे नागरिक वावरत असताना सुद्धा रस्त्यावर कोणी उतरला असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि नगरसेवक. बरोबर आहे. आपले हे मुद्दे आपण पुढच्या प्रश्नांमध्ये घेणार आहोत. शिवसेनेचे जे आहे निलेशजी साळुंखे, आपल्याला प्रश्न आहे की आपलं नेमकं नेतृत्व इंदिरानगरमध्ये कसं आहे, कुठल्या पद्धतीने आगामी निवडणुकांसाठी आपण प्रयत्न करत आहात आणि नागरिकांनी शिवसेनेला का निवडून द्यायचं? सर्वप्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो, शिवसेनेला का निवडून द्यायचं. गेल्या 4.5 वर्षात सुनील भाऊंच्या म्हणण्यानुसार नासर्डी ते पाथर्डी भाजपलाच लोकांनी प्रेम केलं आहे. तर भाजपला प्रेम केलं आहे आणि रस्त्यांचा जर मुद्दा काढला तर 23 आणि 30मध्ये 20,45,00,000 रस्ते डांबरीकरणाचं काम होणार आहे असं यांचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी मी माननीय आयुक्तांचा अहवाल काढतो. त्या अहवालात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की हे सगळे रस्ते पूर्ण झालेले आहे. एक तर मग हे खोटं बोलता, नाही तर ते आयुक्त खोटं बोलतात. बरोबर बरोबर. एक तर ते आयुक्त खोटे बोलतात, नाही तर हे बोलतात. आणि प्रभाग 30मध्ये 2,70,00,000 रस्ता आहे, त्याच्यावर फक्त 1 लेअर टाकला आहे. इकडे आयुक्तांनी अहवाल दिला रस्ता पूर्णत्वास आहे आणि हे म्हणता रस्ता पूर्ण झाल्यावर बोलायचं. एक तर भाजपने पहिले स्पष्ट करावं. आणि मदिना लॉनजवळचा 2 वर्षापूर्वी कॉन्क्रीट रस्ता कार्यकारी अभियंता संजय घुगेंच्या भाच्यानी बनवला, त्याला खड्डे पडले. मग हे होणार कधी? मग झाले का नाही झाले यांनी सांगावं. यांची सत्ता आहे, यांचे महापौर आता प्रभाग 23मध्ये 1 डांबर टाकलं नाही, इथं अहवाल आला पूर्ण डांबर टाकलंय. महापौर खोटे का आयुक्त खोटे? प्रश्न असा, शिवसेनेला का निवडून द्यायचं? शिवसेनेला मत का द्यायचं हे आमच्या बरोबर होते. याच्या आधी यांना वाटत असेल किंवा यांच्या डोक्यात असेल की भाजपलाच मतं पडले, तर इथं सन्माननीय चंद्रकांत खोडे शिवसेनेच्या वेळेस निवडून आलेले आहेत. त्यावेळेस ते भाजपमध्ये नव्हते, बिरारी होते, शिवसेनेच्या मतांवर निवडून आलेले. डेमसे असतील आणि युती होती हे पण आम्हाला मान्य आहे. आणि यांनी जो जॉगिंग ट्रॅक सांगितला ना, तो चंद्रकांत खोडेंच्या कार्यकाळातलं ते गार्डन पण त्यांच्या, तेव्हा ती शिवसेना होती. हे शिवसेनेचे कामं सांगू राहिले. यांनी 4.5 वर्षात काही नाही, फक्त एक मिनिट मुद्द्यावर येऊ आपण. नाशिक शहर दत्तक घेतलं यांच्या मुख्यमंत्र्यांनी. यांचा विकास गेला कुठं? यांनी 4.5 वर्षात कुठला विकास केला नाही. तुम्ही सन्माननीय नगरसेवक आहे, 8 दिवसात. बरोबर निलेशची, एकंदरीत आपला आरोप आहे की कार्य जसं हवं तसं झालेलं नाहीये. आपण पुढे जाऊया, सर्वांना संधी द्यायची आहे, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आता सुद्धा तुम्ही त्या जॉगिंग ट्रॅकला जाऊन या. त्या कोणाच्या निधीतून झाला आहे आता? मी येतो सर, मी आपल्याकडे येतो. आपल्याला कार्यक्रम सुरुवातीला आपल्याला सर्वांची मुळात भूमिका जाणून घ्यायची आहे. मनसेचे निकितेशजी धाकराव, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे.
मनसेचं नेतृत्व इंदिरानगरमध्ये कुठल्या प्रकारे तयार होतं आहे आणि आगामी काळात मनसेला इंदिरानगरवासियांनी का निवडून द्यायचं. मनसेने आपलं जे कार्य आहे ते लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने दाखवलं होतं, मात्र तरीही मनसेच्या पारड्यात निराशा आलेली आहे. आता आगामी काळात नेमकी काय उपाययोजना असेल निवडणुकीसाठी, आपल्याला का निवडून द्यायचं? कसं आहे, उपस्थित मान्यवरांना विनंती आहे, त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आपण सगळ्यांना बोलायला संधी देणार आहोत. आपण बसून घ्या, बसा. धन्यवाद. बोला सर. कसं आहे, आत्ताचं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याही भूमिका आपण ऐकली आहे आणि 2007 ते 2012 शिवसेनेची सत्ता होती, त्यांचीही भूमिका आपण ऐकली आहे. 2012 ते 2017 या कालखंडामध्ये मनसेची सत्ता असताना आपण बघितलं आहेत की किती प्रकारचे किती सुंदर प्रकारचे कार्य आपण लोकांसमोर ठेवलेले आहेत. जसं की बोटॅनिकल गार्डन आहे, बाळासाहेब शस्त्र संग्रहालय आहेत. हे काय भाजप आणि शिवसेना हे फक्त भांडण बनवण्यासाठीच सत्तेमध्ये येतात, कामं तर करत नाही, एकही कामं करत नाही. जसं की शिवसेनेने आरोप केलेला आहे 225 कोटींचे रस्ते प्रभाग 23 आणि 30मध्ये झाले गेलेले आहेत. ते साफ खोटे आहेत. 225 कोटीचं मी तर म्हणतो झालेलेच नाही आहे रस्ते. BJPचे 20 कोटी 25 लाख, सॉरी माझी क्षमा असावी, 20 कोटी 25 लाखाचे जे काही रस्ते झालेले आहेत बरं का, तर ते एकदम म्हणजे गलिच्छ प्रकारचे रस्ते आपण बघू शकता. तर सर्वात म्हणजे खालच्या थराचे रस्ते आजपर्यंत नाशिक शहरामध्ये झालेले आहेत. तर मनसेकडे आज युवा नेतृत्व म्हणून बघितलं गेलं जातं, युवांचा पक्ष म्हणून बघितलं गेलं जातं. तर नक्कीच मनसेला जर सत्तेमध्ये यायचं असेल तर युवा आणि ज्येष्ठ नागरिक यांना सोबत घेऊन नक्कीच मनसे सत्तेमध्ये येऊ शकते. बरोबर. युवा आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून मनसे आपली भूमिका आखणार आहे. राष्ट्रवादीचे जय कोतवालजी, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की इंदिरानगर वासियांना आत्तापर्यंतची विविध लोकप्रतिनिधींकडून मिळालेली सेवा असेल, लोकप्रतिनिधींकडून मिळालेलं एक कार्य असेल, नेमकं आपण त्याच्याकडे कसं बघता आणि यंदाच्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला इंदिरानगर वासियांनी का निवडून द्यायचं? सर्वप्रथम मी जागर जनस्थानचा आभार मानतो की त्यांनी सर्व पक्षांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उभा करून दिला त्यांचे मतं मांडण्यासाठी. त्याबद्दल आपलं खूप खूप स्वागत. जर तुम्ही बघितलं 92 पासून तर पहिली इथं काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसनंतर काय अपक्ष नगरसेवक होते, त्याच्यानंतर शिवसेना होती, त्याच्यानंतर जे म्हटलं जातं की हा फक्त भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे, तर असं काही नाही. भारतीय जनता पार्टी इथं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं बोट धरूनच मोठी झालेली आहे आणि आज त्यांच्यावरतीच उलटी तंगडी करते. जर बघितलं तर मनसेच्या काळात काही नगरसेवक असे की ते लाटेमध्ये नगरसेवक झाले, BJPच्या काळात लाटेवरती नगरसेवक झाले. त्यांनी याच्या आधी जर कुठलेही सामाजिक कार्य केलं असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. ते फक्त लाटेवर निवडून येता, लाटेवरती पक्ष बदलता आणि लाटेवरती नगरसेवक होता. आणि दुसरा प्रश्न, जर तुम्ही बघितलं की ह्या 5 वर्षामध्ये मागच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसने असं सांगितलं की मी नाशिकला दत्तक घेतो आणि खूप मोठमोठ्या थापा दिल्या, भूलथापा दिल्या, आश्वासन दिली. त्यातली कुठलेही एकही आश्वासन आजपर्यंत पूर्ण केलेली नाही. त्यांचं केंद्रात सत्ता होती, राज्यात होती, महापालिकेत होती, पण त्यांनी कुठलेही मोठे उद्योग नाशिकमध्ये आणलेले नाही जेणेकरून नाशिकमधला तरुण हा नाशिकमध्ये राहू शकतो आणि नाशिकमध्ये त्याच्या आईवडिलांचं संगोपन करू शकतो. तुम्ही जर बघितलं भाजपने नाशिक शहर हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर आहे म्हणून यांनी एक म्हातारा महापौर इथं बसून दिला आहे. तो नॉट रिचेबल असतो, तो कधीही कोणाचे फोन उचलत नाही, मीडियाला उत्तर देत नाही. तर हे म्हाताऱ्या लोकांचं महानगरपालिकेतली ही जी सत्ता आहे ही मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणावरती काम करतो आहे. बूथ लेवल असेल, सामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, ॲडमिशन्स असतील, हॉस्पिटलचे बिलं असतील, हे सर्व कमी करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आहे आणि लोकांशी सातत्याने आम्ही संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो आहे. या मागील काळात काय आलं की आदरणीय भुजबळ साहेब नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते, आदरणीय समीर भाऊ खासदार होते. त्यांच्या काळात जे काही मोठे मोठे कामं झाले ते त्यांच्याच काळात झाले असेल. एअरपोर्ट असेल, बोट क्लब असेल,
उड्डाणपुलं असतील, भुजबळ साहेबांच्या कार्यकाळामध्ये नाशिक शहरामध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये बरोबर सर. एकंदरीत विकास कामांचा कार्यकाळ हा आपलाच होता असं आपलं म्हणणं आहे. आपण काँग्रेसकडे जाऊया. चंद्रकांतजी सोनार, इंदिरानगर वासियांना नेमकं आत्तापर्यंत विविध पक्षांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यांना का निवडून दिलं पाहिजे, नेमकी काँग्रेसची काय भूमिका असेल, का इंदिरानगर वासियांना काँग्रेसची गरज आहे, काँग्रेसला नेमकं का निवडून दिलं गेलं पाहिजे? सर्वप्रथम मी आपणा सर्वांचा आभार मानतो, विशेषतः जागर जनस्थानांचं, की त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक सर्व पक्षांना एकत्र एका डायसवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल खरं तुमचे आभार मानायचे एवढे कमी राहणार आहेत. असे कार्यक्रम फार कमी लोक करतात, त्यात तुमचा एक स्वयाचा वाटा आहे. इथे जमलेले सगळे ज्येष्ठ नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, तरुण, अनेक पक्षाचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी मंडळी, आपणा सर्वांना एक गोष्ट लक्षात आली असेल की काँग्रेस हे काय आहे आणि त्यासाठी आपण करतो आहे. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सुरुवातीची सत्ता होती. पाया भरणं फार कठीण आहे हो. बिल्डिंग तर कोणी बांधतं, कळस साजून चढवणं फार सोपं. शिड्याला किंवा माणूस चढून जातो, कारण शिड्या लावून चढणारे भरपूर आहेत, पण पायाकडे कोणी पाहतच नाही. जर पाया भक्कम असेल तरच तुमचं पुढे वाटचाल होणार आहे ना. तो भरला आहे काँग्रेसने. आणि आजही अशी परिस्थिती आहे की अनेक लोक म्हणतात आम्ही आमची कामं केली, आम्ही ती कामं केली. अहो कुठली कामं केली ती? दॅट्स अ प्रोटोकॉल. एक प्रोटोकॉल असो प्रत्येक महानगरपालिकेचा, ग्रामपंचायतीचा, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा, महाराष्ट्राचा, म्हणजे राज्याचा, देशाचा. तुम्ही निवडून द्या आता देऊ नका, तेवढी त्या फंडिंगची कामं झालीच पाहिजेत. जनतेसाठी कामं करायची आहेत आणि जनतेची कामं करण्यासाठी नगरसेवकांना निवडून द्यायचं असतं. पण ते क्रेडिट घेणार आम्ही काम केलं. तुम्ही काम केलं, तुमच्या पैशाने नाही केलं, जनतेच्या कष्टाच्या पगाराच्या टॅक्सवर केलं आहे. ते आधी भान ठेवा. बोलताना शब्द अगदी फार मोजून आपण बोलावे लागतात. साहेबांनी सांगितलं 10.5 कोटीची कामं केली. 10.5 कोटी कशाला म्हणतात? पैकी किती कामं रस्त्यात तुम्हाला प्रॅक्टिकल दिसत आहेत? आजही परिस्थिती एवढी आहे विचित्र. अनेक लोक म्हणतात ही डेव्हलपमेंट झाली, ती डेव्हलपमेंट झाल्यावर पण जरा गल्लीत तर फिरा. आज अशी परिस्थिती झाली साहेब. भूखंडाच्या फक्त काही मुद्देच घेणार, जास्त घेणार, 4 ते 5 मुद्दे घेणार, बाकी जास्त बोलणार नाही. आपण या मुद्द्याकडे येणार आहे. हो, आपण फक्त आता आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून म्हणतो तुम्हाला फक्त 4 मुद्दे घेणार आहे मी. तर मला बोलू दिला असं मी बोलू शकतो. मी पहिला मुद्दा आहे भूखंडाचा. भूखंडामध्ये आजपर्यंत इंदिरानगर परिसरामध्ये किंवा परिसरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी किती जागा शिल्लक ठेवली आहे आणि किती भूखंड खराब झाले तुमचे गेलेत. अहो साधी मुतारी करू शकलं नाही तुम्ही. बाहेरच्या माणसाला यायला त्याला कुणाच्या घरात जावं लागतं. एवढी वर्षापासून तुम्ही अगदी पिढ्यानपिढ्या तुमची चालत आली आहे, तुमची एवढी सत्ता चालत आली आहे, तुम्ही काहीच करू शकला नाहीत. का नाही करू शकलात? स्वच्छतागृह करा. मुंबईसारख्या शहरामध्ये स्वच्छतागृह करायला अनेक संधी ते स्वतः जागा नसेल जागा उपलब्ध करून घेतात. मेट्रोपॉलिटनमध्ये करून घेतात. कॉस्मोमध्ये करू शकत नाही का? हे कॉमन सेन्स आहे. आणि मी कामं केली. काय कामं केली सांगा तुम्ही? स्वतः बघा. एक सेकंड साहेब, तुमचं ऐकून घेतलं पूर्ण. आम्ही कोणाचं ऐकून घेणार नाही आता. या मुद्द्यांवरती आपण येणार आहोत. आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये ज्यावेळेस येऊ त्यावेळेस हे सर्व मुद्दे आपण घेऊया. आपण पुढे जाऊया. वंचित बहुजन आघाडीचे अविनाश निरंजन शिंदे, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आता आपली महानगरपालिकेमध्ये आपली सुरुवात होते आहे, आपली एंट्री होते आहे, नेमकी आपली काय भूमिका असणार आहे? एकंदरीत सर्व पक्षांचं म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे. आपली भूमिका आता महानगरपालिकेमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काय असणार आहे? का लोकांनी आपली निवड करावी? सर्वप्रथम मी जनजागरचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतकं मोठं आणि चांगलं व्यासपीठ उभं करून दिलं. मी सर्व नाशिककरांना प्रश्न विचारू इच्छितो की आता BJP, शिवसेना यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही जॉगिंग ट्रॅक बनवला, कोण म्हणतं आम्ही सायकलिंग बनवली, पण आम्ही 18 पगड जाती आणि दलित समाज, बहुजन समाजाचं नेतृत्व करतोय. या समाजाला जर कामधंदाच नाही, यांच्याकडे जर गाड्याच नाहीत, यांना रस्त्याची काय गरज आहे? यांना जर खायलाच नाही, त्यांना जॉगिंग ट्रॅकवर जायची काय गरज आहे? याचा कोणी विचार करतोय का? जेव्हापासून महानगरपालिका स्थापित झाली आहे
तेव्हापासून सगळेजण आले की त्यांचा अजेंडा पेश करता, आम्ही नाले आणि गटारे बनवणार आहे. म्हणजे पहिल्यांनी ज्या नाल्या बनवल्या, ज्या रस्ते बनवले, ज्या गटारे बनवल्या, त्याचं काय झालं? प्रत्येक वेळा तुम्ही तेच उखाडणार, तेच रिपेअर करणार. आणि ज्या ठिकाणी दलित वस्ती राहते, ज्या ठिकाणी बहुजन समाज राहतो, त्या ठिकाणी त्यांना चालायलाही रस्ता नाही आहे. मोठ्या मोठ्या खड्ड्यांतून त्यांना जावं लागतंय. आपल्याच ह्याच प्रभागामध्ये जी घरकुल योजना आली, 350 करोड रुपये त्या ठिकाणी खर्च केले, महानगरपालिकेमध्ये ठराव पास केले गेले. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघितलं का कोणी? कशा पद्धतीचं बांधकाम झालंय तिथं, त्याला प्लास्टर केलं आहे का? आणि त्या ठिकाणी स्थानिक काही नगरसेवक, काही आमदार आणि नगरसेवकांच्या लोकांच्या जवळच्या लोकांना इव्हन त्यावेळेस जे घरं देण्यात गेले, 12 वर्षाच्या 15 वर्षाच्या पोरांच्या नाव घरं देण्यात गेले. हा भ्रष्टाचार कोण लक्ष देत आहे का? म्हणजेच दलित समाज जो बहुजन समाज आहे, जे 18 पकड जाते, यांनी फक्त तुम्हाला निवडून द्यायचं आणि तुम्ही सगळं मोठ्यांचंच बघायचं का? गरीब माणसाकडे कोणी बघायचं? यांच्याकडे कोणी बघणार आहे का नाही? वंचित बहुजन आघाडी ही पंचशील त्रिशरण मानणारी आहे आणि पंचशील त्रिशरण आम्हाला शिकवतं की आम्ही आयुष्यात कधीच खोटं बोलणार नाही, ही शपथच घेऊन आम्ही मार्केटला उतरलेलो आहे. आणि आम्ही सर्वात पहिलं वंचित बहुजन आघाडीच्या हातात जर या नाशिककरांनी सत्ता दिली तर आम्ही या नाशिकचा कायापालट करू. सर्वप्रथम इथली जी शिक्षण व्यवस्था आहे, इथली शिक्षण व्यवस्था बघा तुम्ही, जेडपीची एकही शाळा आज अस्तित्वात नाही. त्याचं कारण काय? बीजेपी, शिवसेना, काँग्रेस यांनी मोठे मोठे स्कूल उभे राहिले. त्यांच्या स्कूलमध्ये जर ॲडमिशन मिळायचं असेल तर मग इकडं गरिबांच्या मुलांनी कुठे जायचं? लाखो रुपये फी सांगता तुम्ही. अहो तुम्ही करोडोची भाषा करता, आम्हाला करोडो किती जिरात हेच माहीत नाही माहिती आम्हाला. कारण का नाही माहिती? आमचे सगळे जे व्यक्ती आहेत, सगळे जे माणसं आहेत, हे 100, 200, 300 रुपये काम करणारे, यांच्याकडे स्वतःची सायकल नाही. यांना तुम्ही रस्त्याचा आमिष कशाला दाखवता? यांचा पहिला रोजीरोटीचा विचार करा. नाशिकमधली किती MIDC बाहेर गेली आहे? काय करताय तुम्ही घरपट्टी वाढवता, त्यांचे कर वाढवता. त्यांचे कर वाढल्यामुळे किती MIDC इथून निघून गेली? याच्यावर कोणी बोलतंय का? का बोलत नाहीये? नाशिकचा विकास का करत नाहीये तुम्ही लोक करोनामुळे बेरोजगारी मारता. तुम्ही सांगता की आम्ही करोनामध्ये अन्नधान्य वाटप केलं, जेवण दिलं. कुठं दिलं? तुमच्याच लोकांना तुम्ही पोहोचवलं. आणि बोलून मी साक्षीदारी देता, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. बीजेपीच्या लोकांनी काय केलं? आपला बीजेपीचा कोणी इकडे बाबा तू, हे आपल्या लोकांना फक्त पोहोचवा, दुसरीकडे गेलं पाहिजे. अरे माझ्या स्लमवर लोक उपस्थित आहे, एकाला एक अन्नाचं पाकिट गेलं दाखवा मला तुम्ही. माझे घरकुल योजना आहे, माझी रमाबाई आंबेडकर योजना आहे, त्या ठिकाणी जा तुम्ही. चालायला रस्ता नाही. काल जेव्हा मी तिथं गेलो, अक्षरशः खड्ड्यात पाय मुरगळून गेला, इतके खड्डे पडलेले. का कोणी लक्ष देत नाही? म्हणजेच ही नाशिक महानगरपालिका फक्त श्रीमंत लोकांसाठी बनलेली आहे का? इथे गरिबांनी राहायचं नाही का? या ठिकाणी संविधानिक पदावर बसलेले महापौर, त्यांना बुद्धलेणीचा विसर पडला, त्यांचं काम नाही. ज्या वेळेस कुंभमेळा भरतो तेव्हा तुम्ही तिथे जाऊन बसता, होन हवन करता, सगळं करता. मग का ज्या बुद्धांनी या पूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला, त्यांचे विचार जर आज तुम्ही घेतले तर या जगाचं कल्याण होऊ शकतं, या देशाचं कल्याण होऊ शकतं. ज्यावेळेस बाहेर देशातून जर कोणी येतात तर नरेंद्र मोदी साहेब त्यांना गौतम बुद्धाची भेट देतात, योगी साहेब त्यांना गौतम बुद्धाची भेट देतात. आणि महापुरांना बुद्धलेणीचा विसर पडला. आले काल महापूर तिथं? बरोबर सर, एकंदरीत आपली भूमिका कळालेली आहे. ज्या स्पष्टपणे परखडपणे आपण आपली मतं मांडली. आपण आता पुढच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. एकंदरीतच आता सर्व मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आपला दुसरा प्रश्न असा आहे की स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकचा विकास होतोय असं अनेक राजकारण्यांकडून सांगितलं जातं, विविध पक्षांकडून सांगितलं जातं. मात्र हा विकास खऱ्या अर्थानं नागरिकांपर्यंत पोचतोय का? हा विकास होतोय का? हे प्रश्न आपण घेणार आहोत. आपण इथे उपस्थित असलेले योगेशजी मस्के यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आज भाजपचं वर्चस्व आहे महानगरपालिकेवर, त्यांच्या अंतर्गत ही कामं चालली आहे. आपली काय भूमिका आहे या मुद्द्याकडे? विकास होणार आहे, जाणार आहे. विकास होणार आहे, जाणार आहे. माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पालिकेला आहे का ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये लोक मरत होते त्यावेळेस हे सगळे भाजपाचे नगरसेवक, महापौर हे घरामध्ये बसलेले होते. मला तर वाटत नाही कोणी रस्त्यावर उचललं. विकासाचा काय विकास? माणसं जगलेत तर विकास बघू ना, पण विकासच नव्हता. ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये 4-4 कोटी रुपये मी बिलांमध्ये सवलती घेऊन दिल्या मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्रकाद्वारे. त्यावेळेस जाग आली आणि महानगरपालिकेला आदेश करायला लागले का जर कुणी वाढीव बिलं जर लावले तर आम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गत हॉस्पिटल सील करू. अहो सील करायचे आदेश काढायच्या आधी तुम्ही का झोपले होते का? त्यावेळेसच तुम्ही आदेश, ज्यावेळेस 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये बिलं होत होते त्यावेळेस काय करत होते?
विकासाचा तर मुद्दा तर लांबच राहिला, कारण की दत्तकच घेतलेलं आहे त्यांनी, तर तो विकास जनता बघू राहिली विकास काय होतो आणि काय नाही होणार आहे. आणि जनतेने पण आहे ना हे बघायला पाहिजे का विकास कोण करते, तळमळ कोण करते. प्रभाग क्रमांक 23मध्ये मी 5 वेळेस फवारणी केली, त्यावेळेस डेंग्यूच्या 2 वेळेस फवारणी केल्या. त्याच्यानंतर महापौर आणि बाकीच्या मला इतर नगरसेवकांशी किंवा कोणाच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, ते वरिष्ठ आहे त्यांच्याबद्दल मी बोला इतका एवढा मोठा नाही, पण जी डोळ्याने बघितलेली परिस्थिती आहे 1 वर्षामध्ये मी ती सत्यता जाणवतोय. आणि बरोबर सर. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे हॉल बांधले, त्यांच्या ताब्यात हॉल दिले. आणि आजच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे का ज्येष्ठ नागरिक माझ्या का परवाच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक आले होते, त्यांना विचारलं तुमचे नगरसेवक कोण, एकाला नाव सांगता येईना, कारण की हे फिरतीच नाही ना. हां बरोबर सर. एकंदरीत आपली भूमिका कळालेली आहे की लोकसंपर्क असणं खूप गरजेचं आहे. अनिकेतजी, सोनवणे सर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत यांची जी काही भूमिका होती, हां बापू सोनवणे सर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत आता मान्यवरांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडली, या भूमिकेशी आपण सहमत आहात का? बिलकुल नाही. खरं तर विकासाच्या बाबतीत मी आपल्याला आढावा देतो आणि सर्वप्रथम मी देईल तर तो नासर्डी ते पाथर्डीचा देईल. मी 2 वर्ष सभागृह नेता असताना ह्या इंदिरानगर उपनगरासाठी काय केलं त्याचा मी थोडक्यात आपल्याला उहापोह करतो. हे उपनगर आहे, ज्याप्रमाणे सिडको, नाशिक रोड, सातपूर, पंचवटी ह्या भागात जशा विद्यार्थ्यांसाठी इतर विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्यासाठी ज्या सोयीसुविधा होत्या त्या आपल्या परिसरात नव्हत्या. म्हणून जेव्हा मी सभागृह नेता झालो, आमची सत्ता आली आदरणीय महापौरांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही इथे आत्ता सदीच्या नगर येथे विद्यार्थ्यांसाठी 11 कोटीचा स्विमिंग टँक मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे आपलं हे इंदिरानगर कला सांस्कृतिक केंद्र असलेले आपले अनेक कलाकार आहे, त्यांच्यासाठी 500 सीट्सचं आपण मिनी थिएटरसुद्धा मंजूर केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमदार सीमाताईंच्या माध्यमातून आपण मुलींसाठी अभ्यासिका पूर्ण झालेली, तिचं लोकार्पण आता दिवाळीत करणार आहे. मुलांसाठी क्रीडा प्रबोधिनी, आपल्याकडे कुठलंही क्रीडा संकुल नव्हतं, आम्ही मान्य करतो, आपला बॅडमिंटन हॉल पूर्ण झालेला आहे, 90% काम पूर्ण झालेलं आहे, दिवाळीत त्याचं लोकार्पण होईल. असे अनेक मोठे मोठे प्रकल्प. हा रस्ता, हा माझा तर काही संबंध नाही, हा आम्ही प्रभाग बघितला नाही, मग तो 23 असेल, 30चा मी नगरसेवक आहे, परंतु 31मध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, कारण हा परिसर भौगोलिक परिस्थितीने मोठा आहे. त्यामुळे आत्ताच सम्राट स्वीट्स ते आदित्य हॉलपर्यंतचा हा 3 कोटीचा रस्ता हा मी मंजूर केला. त्याचप्रमाणे आमचे सहकारी नगरसेवक असतील, भगवान दोंदे, आमच्या आवडताई असतील, यांच्यासाठी जेव्हा यांनी मला विनंती केली, आत्ता आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणतो, सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या इंदिरानगर परिसरात वास्तू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या वास्तूचा उपयोग करता, त्याचा उपभोग घेता आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याला जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करत असतील. आता चेतनानगरला आम्ही नव्याने ज्येष्ठांसाठी 25 कोटीचा परत एक ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह मंजूर केलेलं आहे. धन्यवाद सर. आपली भूमिका कळालेली आहे. आपण येऊ आपल्याकडे. आपण नागरिकांची काही प्रतिक्रिया घेणार आहोत. नागरिकांचे काही प्रश्न असतील त्यांनी हात वर करा, आपण त्यांचे प्रश्न घेणार आहोत. आपण काही ज्येष्ठ नागरिकांना प्रश्न विचारूया की एकंदरीत भाजपने जी काही भूमिका मांडलेली आहे त्यावर त्यांचं काय मत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे. सर, आपण हात वर केला होता. हां, माईक राहू द्या. प्रशांतनगर पाथर्डी फाटा येथे आमची सोसायटी आहे प्रशांतनगर म्हणून. त्या सोसायटीमध्ये म्युन्सिपाल्टीची शाळा आहे. गेल्या 40 वर्षापासून ही शाळा तिथे आहे, ती अनधिकृत आहे असं म्युन्सिपाल्टीच्या पत्रातून सुद्धा दिसून येतं. आणि अनेक वेळा आम्ही तक्रारी करतो की ती शाळा आहे तिथे फक्त 2 वर्ग भरतील एवढीच इतकी छोटी शाळा आहे आणि तिथे 1ली ते 7वीपर्यंत ही शाळा भरते. बरेचसे वर्ग हे उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात हे झाडाखाली बसतात. आम्हाला त्रास होतो. तो एक गोष्ट एक वेळ बाजूला ठेवली तरी चालेल, पण आज 40 वर्षापासून तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती हाल होतात की तिथे प्राथमिक सुविधासुद्धा नाही आहे तिथे. तर ही शाळा दुसरीकडे हलवावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे होणारे हाल टळतील एवढीच आमची इच्छा आहे. प्रश्न कोणाला होता आपला? आमच्या सर्व नगरसेवकांना जे आहेत यावेळच्या 4ही नगरसेवकांनी ही गोष्ट मान्य केली आहे की तुम्हालाही त्रास होतो आणि विद्यार्थ्यांनाही त्रास होतो, तर आम्ही आवर्जून हा प्रश्न महासभेत मांडून याच्या निरसन करू असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. बरोबर. इथे नागरिकांनी शाळेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. बोला सर.
माझे सहकारी कैलासजी कुलकर्णी यांनी जो विषय मांडला तो खरा आहे. 92ला महानगरपालिकेची स्थापना झाली. 68 सालची सोसायटीची स्थापना आहे. त्या 68 सालापासून शाळेचा प्रवास जो आहे ग्रामपंचायत, ZP, नगरपालिका, महानगरपालिका अशा प्रमाणे झालेला आहे. पहिले जे आयुक्त नियुक्त झालेत तेव्हापासून आम्ही प्रत्येकाला याचा पाठपुरावा करतो, पण आजपर्यंत कुठल्याही पक्षाने, आत्ता आम्ही BJPच्या माध्यमातून महापौरांकडनं, आयुक्तांकडनं, आत्ताच आम्ही मागच्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्तांना भेटून आलो, त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. आमच्या प्रभागातले जे काही 4 नगरसेवक आहेत त्यांनी आम्हाला ही शाळा दुसरीकडे हलवावी अशा पद्धतीचे पत्र दिलेले आहेत, ते आम्ही आयुक्तांना दिलेले आहेत. सायमल्टेनियसली आत्ता माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे 2च वर्ग आहे, 1ली ते 7वी शाळा आहे, त्यातले 2 वर्ग आतमध्ये बसतात, उरलेले 5 वर्ग झाडाखाली बसतात. आम्हाला त्रास होतो, ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलांचा येणाऱ्या गाड्या घोड्या, त्यांचे तंबाखू खाणं वगैरे, आणि धक्का लागला की भांडणं, हा एक मोठा प्रश्न आहे. ह्या शाळेला कुठल्याही मूलभूत सुखसोयी नाही आहे. कायदा असा सांगतो की कुठलीही शाळा मूलभूत सुखसोयी असल्याशिवाय चालवायला परवानगी नाही. ही शाळा अनधिकृत आहे, त्याचे आमच्याकडे लेखी महानगरपालिकेने पुरावे दिलेले आहेत. आम्ही त्यांना ह्या बिल्डिंगचा बांधकामाचा हे आराखडा मागितला, कंप्लेशन मागितलं, याने टॅक्स रिसीट मागितले, अशा बऱ्याचशा गोष्टी मागितल्या, ज्याचं उत्तर नकारात्मक आलं आहे. त्यांनीच आम्हाला मागितलं की तुमच्याकडे काही पुरावे असतील तर आम्हाला द्या. यांच्याकडे कुठलंही रेकॉर्ड नाही आहे. ZPनी पण हे लिखित स्वरूपात सोसायटीला दिलेलं आहे की कुठलंही पक्कं बांधकाम करायला आम्ही ZPनी सांगितले, परवानगी दिलेली नाही आहे. बरोबर सर. एकंदरीत आपली एक प्रश्न होता, अजून एक आपण ज्वलंत प्रश्न, पुढच्या वेळेस येऊ आपण. प्लीज एक हा झाला याच्या बाबतीत. मी सगळ्यांना विनंती करतो, ह्या शाळेमध्ये महिला शिक्षिका आहेत, 7वीपर्यंत शिकणाऱ्या मुली आहेत, ह्यांच्या अडचणी आहेत शौचालयाच्यात, त्या सॉल्व्ह होत नाही आहे. हा कृपया ज्वलंत प्रश्न आहे आणि हा त्वरित सोडवण्यात यावा अशी माझी विनंती आहे. दुसरा प्रश्न, RK लॉन्स पातळीपाटा नवल्यांची खाण आहे. नवल्यांची खाण तिथे बुजवलेली आहे. आत्ता सध्या परिस्थितीत जे गटार स्वरूप आलेलं आहे त्या खाणीमध्ये एक जैन नावाचे जे कोण सद्ग्रस्त बिल्डर आहेत त्यांची तिथे खाण आहे. गेल्या 7 वर्षापासनं संभाजी स्टेडियमला जे काही गणपती संकलित केले जात होते ते सगळे गणपती त्या गटारीमध्ये बुडवले जात होते. यावेळेस गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी सन्माननीय विभागीय अधिकारी काजीसाहेब बांधकाम विभाग यांना लेखी स्वरूपात सोसायटीने दिल्यानंतर आणि आम्ही ज्वलंत प्रश्न तिथे उपस्थित केल्यानंतर यावेळेस त्यांनी मान्य केलं आणि यावेळेस गणपती विसर्जन तिथे केलेलं नाही आहे. पण सध्या परिस्थिती इतका घाण वास येतो, तो खत कारखान्याचा घाण वास परवडला, पण हा वास परवडत नाही. भर वस्तीमध्ये ती गटर गंगा आहे, पण महानगरपालिका त्याच्याकडे बरोबर. एकंदरीत त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपल्या माध्यमातून ह्या आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पण हे दोन्ही ज्वलंत प्रश्न आहेत, तुम्ही आपल्या माध्यमातून हे जाहीरपणे. बरोबर सर, धन्यवाद सर. एकंदरीत शिक्षण आणि स्वच्छतेचा प्रश्न इथे उपस्थित केला गेलेला आहे. आपण मान्यवरांना विचारूया, आपण शिवसेनेला प्रश्न विचारूया की एकंदरीत जी परिस्थिती आपण आत्ता ऐकलेली आहे, नागरिकांनी जे प्रश्न विचारले यावर नेमकं आपलं काय मत आहे, काय म्हणणं आपलं? काकांचा जो शिक्षणाचा प्रश्न थोडक्यात सांगा सर. काकांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे, सत्तेत भाजप आहे हां, आणि शिक्षण विभागाच्या ज्या सभापती आहे त्या संगीता गायकवाड आहेत. त्या आपण माननीय भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण काकांचा प्रश्न 2 दिवसात सोडून दाखवा, नाही तर 3ऱ्या दिवशी शिवसेना सोडून दाखवू. भाजपची काय भूमिका आहे या मुद्द्यावर? कोविडच्या गोष्ट काही लोकांना बऱ्याचशा माहिती आहे की मला माहीत नाही, पण भाजप रस्त्यावर उतरली असं त्यांचं म्हणणं आहे. नो डाऊट रस्ते सुनसान होते, तुम्ही बाहेर फिरलात, पब्लिक फिरते की नाही पाहण्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रभागात तर आमच्या इतकी दहशत आहे की CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळ्या लोकांनी पाहिली कशी दहशत आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक ऑफिस फोडतात आणि त्यांना गुन्हे होतात, ते आमच्याच CCTVत ओपन झालेलं आहे. खोटं बोला आणि रेटून बोला, जो देईल राशन ते आपलं शासन. या BJPने धुवून काढली महापालिका. या कोविड काळामध्ये आमचे खायचे वांदे होते, कोणी चक्कर मारला? हे 5-5 रुपयाचा भात तुम्ही वाटला का आम्हाला? हां, ज्या परिवारामध्ये 5-5 लोक आहे, 10 लोक आहे, त्यांना तुम्ही पावशेर तांदूळ देताय, छटाकभर तेल देताय. छटाक तेल पावशेर तांदूळामध्ये 5 लोक खाताय का? जनता सुज्ञ आहे, त्यांनी ठरवायचंय त्यांना त्यांचा लोकप्रतिनिधी कसा हवाय. जागर जनस्थान मीडिया प्रस्तुत आखाडा नाशिक महानगरपालिकेचा
प्रभाग क्रमांक 23, 30, 31चा आखाडा पाहायला विसरू नका. बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता फेसबुक व YouTube लाईव्ह वर. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती पोलीस भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही. उंच भरारी घ्या तुम्ही. आयुष्याचे सोन करा. गरुड झेप अशी मारा. आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही. उंच भरारी घ्या तुम्ही. उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. बीजेपीच्या काळात लाटेवरती नगरसेवक झाले. कुठलेही सामाजिक कार्य केलं असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. तुम्ही काम केलं, तुमच्या पैशाने नाही केलं, जनतेच्या कष्टाच्या पगार टॅक्सवर केलंय, ते आधी भान ठेवा. हे 100, 200, 300 रुपये काम करणारे, यांच्याकडे स्वतःची सायकल नाही, यांना तुम्ही रस्त्याचा आमिष कशाला दाखवता? यांचा पहिला रोजीरोटीचा विचार करा. विकासाचा काय विकास? माणसं जगलेत तर विकास बघू ना. 1ली ते 7वी शाळा आहे, त्यातले 2 वर्ग आतमध्ये बसतात, उरलेले 5 वर्ग झाडाखाली बसतात. माननीय भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण काकांचा प्रश्न 2 दिवसात सोडून दाखवा, नाही तर 3ऱ्या दिवशी शिवसेना सोडून दाखवा. शाळेचा प्रश्न यांना समजला का? काय प्रश्न आहे विचारा त्यांना. ज्या महानगरपालिकेचे भूखंड होते त्याचं श्रीखंड यांनी कधीच लाटून बसलेले आहे. स्वच्छ भारत अभियान का तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेचे टॉयलेट साफ ठेवता येत नाही? मग तुम्ही कोणता विकास करताय? तुमच्या घरचा की तुमच्या नातेवाईकांचा? की लसीकरण केंद्र त्यांनी उभारले म्हणजे विकास नाही हा. जागर जनस्थान मीडिया प्रस्तुत आखाडा नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 23, 30, 31चा आखाडा पाहायला विसरू नका. बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता फेसबुक व YouTube लाईव्ह वर. गेल्या काही दिवसापूर्वी गिरीशजी जोशी आणि त्यांची सगळी टीम आम्ही रामायणवर बैठक घेतली. गिरीशजी मान्य आहे तुम्हाला? आणि त्या ठिकाणी त्या शाळेवर व्हिजिट करायला सन्माननीय महापौर, सभागृह नेते
भगवान दोंदे नगरसेवक, सगळे नगरसेवक आणि महापौर तिथे जाऊन आलेत आणि त्यांनी आता सांगितलं आहे की आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातनं आम्ही त्या विषयाकडे बघतो आहे. निश्चितपणानं तुमचा विषय सोडवण्यासाठी महापौर सकारात्मक आहे आणि तो निश्चितपणे तो विषय सोडला. 100% दिवशी शिवसेना सोडवला प्रश्न. 100% तुमचा विषय निकाली लागेल. तो विचारधीन आहे आणि त्यांची बैठकही आपण रामायणवर घेतली होती. मला थोडंसं बोलायचं सभापती आहे शिक्षण विभागाचे. एवढे दिवस काही नाही केलं. आज शिवसेना शब्द दिला. आपण भूमिका जाणून घेऊया. आपण भूमिका जाणून घेऊया. हा गिरीजी बोला. अगदी बरोबर. नाही साळुंके साहेबांचं असं मत आहे. साळुंकेंना असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून भाजपा वेगळी लढते आणि शिवसेना वेगळी लढते. तुमच्याकडे येऊन गेले त्याच्यामुळे त्यांनी हे पण लक्षात घ्यावं की 31 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते. ते आता आले तुमच्याकडे. आता आले तर त्यांची बैठक घेतली आम्ही. सोडल गिरीश जोशींना माहिती आहे. आपण या मुद्द्यावरती येऊया. आपण काय करता तुम्ही? सभापती भाजपचा करता काय तुम्ही? राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांचा आपण प्रश्न घेऊया. सर माईक माझ्या हातात. प्रथमतः खाली कृपया शांतता राखावी. आपण सरांचा प्रश्न घेतोय. बोला सर. प्रथमतः मी या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सर्व उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद आणि आपण जे स्टेज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी कोटीचे कोटी हनुमानापेक्षा जास्त उड्डाणं घेतले आणि रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये येऊन पडले त्यांना मी सत्ताधारींना विचारतो, शाळेचा प्रश्न हे 2 दिवसात सोडवणार आहे, नाही सुटला तर हे 3 दिवसात सुटवणार आहे. तो प्रश्न नंतर बघू. मला हे सांगा, आता इथं सत्ताधारी सर्व बसलेले, शाळेचा प्रश्न यांना समजला का? काय प्रश्न आहे विचारा त्यांना. मी आज फिरतोय, प्रशासन अधिकारी धनगर मॅडम आहे, जागा मिळत नाही आहे. सोसायटीची जर जागा सोडली आणि बाहेरची ज्या महानगरपालिकेच्या भूखंड होते त्याचं श्रीखंड यांनी कधीच लाटून बसलेले आहे. आता हे 2 दिवसात प्रश्न सोडवणार आहे. जर दुसरीकडं भाड्याने खोली घेतली, जर रूम घेतल्या, एवढ्या विद्यार्थ्यांना शौचालयाचा जो प्रश्न आहे हे स्वतः साफ करणार आहे का? कोण साफ करणार आहे ते? बरोबर सर. सोपा प्रश्न आहे का? फक्त हवेत बार उडवू नका. खरोखर या जनतेने आपल्याला निवडून दिलं याची जाणीव ठेवा. स्वतः शिक्षण घ्यायचं आणि या प्रभागातील मतदान करणाऱ्या गरीब मतदारांच्या मुलांना शिक्षणाची संधी ठेवायची नाही. याच्यासारखं कपाळ करांटे सत्ताधीश कोणीच नाही. कळालं सर. आपला प्रश्न कळाला. आपण भाजपला प्रश्न विचारूया. आपल्याला आपलं म्हणणं मांडायचं होतं. बोला सर. आता महत्त्वाचा विषय असा आहे की आपण या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा करायला उपस्थित आहोत. परंतु एखाद्याच्या वयावर जाऊन महापौरांबद्दल टिंगलटावाळी करणं मला आवडलेलं नाही आहे. मी खेद व्यक्त करतो. कारण असं आहे की आज या ठिकाणी पालकमंत्र्यांचं सुद्धा वय मी विचारू शकतो, परंतु या भारत देशामध्ये वयाचा आणि अनुभवाचा विषय असतो. पालकमंत्री फिरताना दिसताय. वयाचा संबंध हा अनुभवावर असतो. तुमचा महापौर फिरत नाही. जय भाऊ बोलतील. ठेवा. उपस्थितांनी कृपया शांतता पाळावी. आपण मान्यवरांचं म्हणणं ऐकून घेऊया. परंतु आमची संस्कृती अशी नाही. आदरणीय भुजबळ साहेबांचं मी वय कधीच काढणार नाही. कारण की अनुभव, वयाचा आणि अनुभवाचा थेट संबंध असतो. आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोविडच्या काळामध्ये कोण फिरलं हे येत्या काळामध्ये जनता निश्चितपणाने दाखवेल. बरोबर. निश्चितपणाने जनता दाखवेल की कोण रस्त्यावर होतं आणि कोण नाही. आता मला तर इतक्या वल्गना ऐकायला आल्या की ज्या वेळेस लस निर्मिती, मला आत्तापर्यंत तुमच्याकडे अभ्यासात्मक दृष्टिकोनातून बघणारं कोणी असेल तर सांगा की आजपर्यंत 70 वर्षापासून काँग्रेसचं सरकार होतं, एक लस कुठल्या तरी असा मोठा विषाणू आला आणि त्याला लस किती दिवसात तयार केली असं एखादं उदाहरण सांगा. आणि नाहीतर कोविड तेव्हा महाभयानक परिस्थिती असते. तेव्हा कोविडची परिस्थिती नव्हती सर. सांगतो ना, अनेक आजार होते. बरोबर. दुसरे आजार असू शकतात ना. पण ज्या वेळेस कोविड आला, लसीकरणाची मोहीम सुरू झाली, त्यावेळेस जी वरडत होती
की 25 वर्षे लागतील या संतगतीने, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की मागेल त्याला लस. एवढ्या झपाट्याने त्याच्यावर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न सरकारने केला. ते काय कोणावर उपकार करत नाही, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्याचं आम्ही शपथ घेतलेली आहे. बरोबर आहे. आपण राष्ट्रवादीला प्रश्न विचारूया. आपलं काय म्हणणं होतं, आपलं म्हणणं मांडायचं होतं. साहेब एक मिनिट मला बोलू द्या. आपण त्याचं म्हणणं ऐकून घेऊया, मग आपण तुमच्या मुद्द्यावर उत्तर द्यायचे. 5 मिनिटात संपवतो मी. नाही, आपल्याला एवढा वेळ नाही, वेळेची मर्यादा आहे. आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. एक मिनिट. मग आमचे मित्र आहे चंद्रकांतजी सोनार, त्यांनी सांगितलं की जनतेच्या पैशातनं विकास कामं होतात. आम्ही कुठं म्हटलो आमच्या पैशातनं? पण जनतेच्या पैशातनं विकास कामं करण्यासाठी सुद्धा जिद्द लागते, काम करण्याची तयारी लागते, आणि ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं आता. आणि याचाही दुसरा भाग असा, चंद्रकांतजी थोरात, आम्ही या विकास जेवढे कामं आजपर्यंत केले त्याची एक पत्रिका काढतो आहोत. आम्ही लवकरच सगळ्या नागरिकांपर्यंत ती पोहोचेल. फक्त हवेत बोलून त्याच्यात काय उपयोग आहे? मी सांगेल एवढं केलं, त्यांनी सांगेल काही केलं नाही, त्याच्यापेक्षा करणार. दुसरा मुद्दा बरोबर, हा मुद्दा आपण पुढच्या वेळेला घेऊ. सर, आपली भूमिका स्पष्ट करा, काय म्हणणं आपलं? मी का बरं म्हटलो की ज्येष्ठ नागरिकांचं हे नाशिक शहर बनतं आहे, की नाशिक शहराचा महापौर जरी हा ज्येष्ठ असला पण मनाने हा तरुण असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये तळमळ पाहिजे शहराची सेवा करायची, लोकांची सेवा करायची. आता कोविड काळामध्ये 2-3 डेथ झाल्या होत्या. रात्रीच्या वेळेस साधारण 1-1:30च्या सुमारास काही अशोकामार्गची नागरिक महापौर साहेबांच्या घरी गेले. त्यांनी बेल वाजवली, फोन केला, पण कोणीच फोन उचलला नाही. मध्ये रिंग वाजत होती, पण त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जायचं होतं म्हणून त्यांना महापौरांचं पत्र पाहिजे होतं. ते पत्र घेऊन त्यांना त्यांची डेड बॉडी दुसऱ्या जिल्ह्यात हलवायची होती, पण महापौर कुठंच काम करताना दिसत नाही. त्यांच्या जागी त्यांची मुलगी आणि मुलगा हाच प्रशासनाच्या गाडीत फिरताना दिसेल. तुम्ही जर परिस्थिती जर बघितली, त्यांचा मुलगा आणि मुलगीच ही महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेतून कसे कामं करून घ्यायची याच्याकडे लक्ष असतं. आणि त्याच्यानंतर सुनील देसाईंना मी हे सांगतो की आता तुम्ही सांगता व विकास कामं, तर भाजपने रस्ते बुजवण्यासाठी मड थेरपीचा वापर केला. कसला मड? मुरुम आणि माती टाकून रस्ते बुजवले. मग नागरिकांचे पैसे वाया गेले नाही का? नंतर सुनील देसाई सांगता की लस ज्या कंपनी लस बनवता, ह्या कंपन्या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आधीच्या काळातच इस्टॅब्लिश झाल्या आहे. ह्या सगळ्या जगामध्ये जर सगळ्यात मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीज असतील तर ते आपल्या भारतात आहे. आपल्या भारतातून ते बाहेरच्या देशांना त्या लसी पाठवतात, आणि त्याचं पायाभूत सुविधा आणि पाया हा काँग्रेस राष्ट्रवादीनेच याच्या आधीच्या काळात केला आहे. जर कोणी म्हणत असेल की भाजप आला आणि 5 वर्षात आम्ही हे केलं ते केलं, असं काही नाही. हे सांगतं की स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान का हो? तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेचे टॉयलेट साफ ठेवता येत नाही. चला आपण जाऊन चेक करू, वास येतील तिथं. रस्त्यावरती जे टॉयलेट्स बांधले वास येतो, तुम्ही स्वतः मुतू शकत नाही, तुम्हाला बाहेर जाऊन लगेच करावी लागेल. तर असा यांचा विकास आहे. फक्त थापा मारायच्या, रेटून बोलायचं आणि खोटं बोलायचं, आणि जर कोणी ऐकलं नाही तर त्याच्या मागे लगेच बरोबर आहे. आपला एकंदरीत मुद्दा कळलेला आहे. आपण वंचित बहुजन आघाडीकडे घेऊया की आता आज आपण राज्यामध्ये असू, शहरामध्ये असू, अनेक गरजूंसाठी सरकारच्या विविध योजना सरकारकडनं जाहीर होत असतात, मात्र त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही खूप मोठी दरी निर्माण झालेली असते, आणि वेगळीच माणसं, वेगळेच लाभार्थी ज्यांना त्याची गरजही नसते तिथपर्यंत तो लाभ पोहोचलेला असतो. या मुद्द्यावरती आपलं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी नाशिककरांना सांगू इच्छितो की तुम्ही BJP, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना सगळ्यांना सत्तेत बसवलं आणि त्यांचे कामं पण बघितले. पण खऱ्या अर्थाने जर आत्ता तुम्ही बघितलं तर नाशिकमध्ये 156 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये ज्या झेडपीच्या शाळा बनवलेल्या आहेत त्या ठिकाणी लोक जुगार खेळत आहे, गुंडांचे अड्डे तयार झालेले आहे. ज्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटल काढले तिथं एकही डॉक्टर येत नाही, त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी लोक संडास करताय. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शाळा नाही, झोपडपट्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल नाही. लोकांच्या गरजा कशा पुढे? नक्की विकासाचा अर्थ माहीत आहे का, हे मला सगळ्यांना विचारायचं आहे. विकास म्हणजे काय हे तुम्ही मला समजावा, मग मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय केलं पाहिजे. जर तुम्हाला विकास म्हणजे काय हेच जर समजत नसेल तर तुम्ही कशा अर्थाने नाशिकचा विकास करू शकता? ज्या ठिकाणी नाशिकची जनता, ज्या ठिकाणी खरी गरज असते ती झोपडपट्टीवासियांना गरज असते. 156 झोपडपट्ट्यांमध्ये तुम्ही तुमचे मोठे मोठे बॅनर लावता. ज्यावेळेस तुम्हाला टोलची गरज पडते त्यावेळेस झोपडपट्टीतले पोरं जातात टोल फोडायला. त्यांना हे माहित नाही की 2 व्हीलरला टोल लागत नाही. टोल कशाला लागतो? तुमच्या गाड्यांना. त्या यूज त्यांच्यावरती, गुन्हे आमच्या मुलांवरती. तुम्ही त्यांच्यासाठी करताय काय? एकाही ठिकाणी एकही झेडपीची शाळा नाही. शाळा असेल तर ते शिक्षक येत नाही. अशा ठिकाणी जर आमचा एखादा व्यक्ती कोणी मरण पावला, अशा ठिकाणी तुमची नगरपालिकेची गाडी येत नाही.
कुठलाही डॉक्टर येत नाही, कुठलाही नगरपालिकेचा कर्मचारी साफसफाईसाठी येत नाही. मग तुम्ही कोणता विकास करताय, तुमच्या घरचा की तुमच्या नातेवाईकांचा? बरोबर सर, आपला मुद्दा कळाला. आपण मनसेची भूमिका जाणून घेऊया. सर, एकंदरीत ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने सांगितलं, राष्ट्रवादीने आपली भूमिका मांडलेली, आत्तापर्यंत आपण हे विविध मुद्दे ऐकून घेतले, काय आपलं म्हणणं आहे? सर्वात पहिले म्हणजे भाजपाला मी सांगू इच्छितो की लसीकरण केंद्र त्यांनी उभारले म्हणजे विकास नाही. ही महामारी आहे, जगभरात पसरलेली महामारी. राष्ट्रवादीलाही मी ते सांगेल, जगभरात तुम्ही नाशिक शहरात काय विकास करत आहात त्या मुद्द्यावर बोला ना. जगातील आणि नाशिक महानगरपालिकेचा संबंध काय, मला हे समजत नाही मुळात. विषय राहतो आता BJP सांगत होती की बॅडमिंटन, जसं की आपले नगरसेवक सोनवणेंनी सांगितलं, बॅडमिंटन स्विमिंग पूल हे बनवले आहे. तर आता हे खूप चांगलं आपण काम केलेलं आहे, परंतु कुठे बनवले आहेत, काय बनवले आहेत, कोणत्या नगरसेवकांच्या घराजवळ बनवले आहेत, हे पण आपण ध्यान ठेवायचं. त्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय होता एक, ओपन स्पेस किंमत केलं, कोणाच्या घराजवळ नाही गेले ना. ठीक आहे, स्ट्रीट लाईट हे कुठे बसवले? सर्वात पहिले नाशिक महानगरपालिकेने 2017मध्ये स्ट्रीट लाईट आणले होते, तर ते कोणाच्या घराजवळ बसवले गेले हे पण मी नगरसेवकांना विचारतो की बापू सोनवणे, हे याचं पण उत्तर आपण पहिले द्यावं. पहिले नागरिकांनी आपण निवडून दिलेलं आहे आपल्याला, तर आपण नागरिकांच्या घराजवळ बसवायला हवं की आपल्या घराजवळ बसवायला हवं होतं, याचंही उत्तर द्या मला. स्ट्रीट लाईट जो हा विषय आहे, परंतु नागरिकांनी आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून बापूजी आपण तुमच्याकडे येऊया, आपल्या भूमिका मांडा. त्यानंतर आपण बघत असाल की आपले जे बेंच आहेत, नाशिक महानगरपालिकेने पाठवलेले बेंचेस आहेत, हे कोणाच्या बिल्डिंगमध्ये बसवले गेले, कोणाच्या बंगल्यामध्ये बसवले गेले, कोणाच्या बंगल्याच्या मागे बसवले गेलेले आहेत, याचा पण विचार करावा. त्यानंतर आपलं जे मोकळा भूखंड आहे, काहींचे बंगले त्याला लागून आहेत, तर काहींनी नगरसेवकांच्या माध्यमातून त्या बंगल्यांच्या मागून रस्ता करून घेतला, जे की इल्लीगल आहेत. त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. बरोबर, एकंदरीत आपली भूमिका कळालेली आहे की जो काही विकास होतोय तो त्यांच्या केंद्रस्थानाच्या आजूबाजूला होतोय, असं आपलं म्हणणं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या मुद्द्यावर मुळात तुम्ही बोला आणि विकासाच्या मुद्द्याचं बोला तुम्ही. बरोबर, आपण यांची भूमिका जाणून घेऊ, नंतर आपण काँग्रेसची भूमिका जाणू. बोला सर. साहेबांनी मग प्रश्न उपस्थित केला, जोशामध्ये बोलत होते ते, की आरोग्याच्या विषयी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन की आपल्या नासर्डी म्हणजे जी नंदिनी नदी आहे त्या ठिकाणी आपण 100 खाटाचं महिला हॉस्पिटल बांधण्यासाठी घेतलं आहे, त्याचं कामही चालू आहे. आणि अनेक लोकांना माहिती असेल इथे की ते 100 खाटाचं हॉस्पिटल तिथे करत असताना आपल्याला किती त्रास झाला. तर त्याच्यामुळे आपल्या ह्या प्रभागामध्ये महिलांसाठी 100 खाटाचं हॉस्पिटलची तिथे काम चालू आहे. तुम्ही जरा तिथे एकदा जाऊन या, आपल्या दादासाहेब फाळके सभागृहाच्या बाजूला. बरोबर, काँग्रेसला मला आपला प्रश्न विचारायचा आहे की नेमकं ज्या काही सोयीसुविधा विविध योजना सरकारने जाहीर केलेल्या असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, आणि एकंदरीत आता नागरिकांनी जो प्रश्न उपस्थित केला, शाळेचा असो, अस्वच्छतेचा असो, त्यावर विविध पक्षांनी जी काही आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं? आम्हाला तर बरंच काय बोलायचं यावर. तुझं ओपन करू का? महत्त्वाचा मुद्दा असा आहे साहेब, याच्यामध्ये जसं यांनी सांगितलं आपल्याकडे स्लम भरपूर आहे, 156 झोपडपट्ट्या आहेत, त्यांची तर गैरसोय होते हे. आणि विशेष म्हणजे त्यातला नियर अबाउट 50 ते 52% मतदार हा झोपडपट्ट्या बाहेर पडतो. आता पण ते प्रमाण तर त्या लेवललाच बाकी सगळ्यांचं येतं आहे आपलं टोटलपैकी. त्यांना त्यांचा विकास आता हे करतात तो आपलं सगळ्यांना दिसतं आहे. विकास सांगितलं केवढा विकास झाला, झोपडपट्टी आहे, शाळा आहे, पण शाळेमध्ये स्वच्छतागृहच नाही आहे, शिक्षकच नाही आहेत. शिक्षक आहेत तर त्यामध्ये बाकीचे फॅसिलिटी अवेलेबल नाही आहेत, थोडक्यात सांगितलं तर. त्याही पलीकडे गोष्ट साहेबांनी काही गोष्ट सांगितलं, कोविडबद्दल बराच मोठा विषय झाला होता आपला. कोविडच्या गोष्टी काही लोकांना बऱ्याचशा माहिती आहे की मला माहीत नाही, पण भाजप रस्त्यावर उतरली असं त्यांचं म्हणणं आहे. नो डाऊट, रस्ते सुनसान होते, तुम्ही बाहेर फिरलात, पब्लिक फिरते की नाही पाहण्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण
तुमचं मी मुद्दाम सांगतो याच्यामध्ये, हे लक्षात तुमच्या आलं असेल कदाचित. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आली की कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन नसताना अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक मोठी दुर्घटना घडली. ती घडली कशी, ती तुम्ही सगळ्यांनी आय विटनेस पाहिली कशी दुर्घटना घडली नाशिकमध्ये. त्यासाठी प्रयत्न पण केले गेले. तर त्यासाठी कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारी जी काही यंत्रणा होती त्या यंत्रणेने डिले झाल्यामुळे 2 मोठे सप्लायर्स होते, पैकी एकाला 22 लाखाचा दंड केला आहे. छान गोष्ट आहे, कारण म्हणजे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि एकाला 2 लाखाचा दंड केला. तफावत कुठे? आणि ऑक्सिजनच्या काळामध्ये, त्या काळामध्ये जो काही प्रॉब्लेम झालेले होते, जे काही प्रॉब्लेम झाले होते त्या प्रॉब्लेममुळे जे काही मृत झालेत त्या मृतांना जर आता सेंट्रल गव्हर्नमेंटने मदत जाहीर केली आहे, स्टेट गव्हर्नमेंट मदत जाहीर केलेली आहे, तर त्यांना ती मदत पोचली का आणि डिले का होतं आहे? हा झाला एक पार्ट प्रशासनाचा. ते आता महापौर पाटीलच, मी त्यांच्यावर मुद्दाम बोलतो आहे, महापौर पाटील ते बाकीचे नगरसेवक पाठपुरावा करतील. बरोबर. आपण स्थानिकांचा आता मुद्दा घेऊया. साहेब एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा, कुणीच बोलत नाही त्या मुद्द्यावर, कुणीच बोलत नाही आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आता बसलो आहोत, म्हणजे मी उभा आहे, तुम्ही बसले आहात, जे उभे आहेत इथून फक्त 3 किलोमीटरवर MIDC आहे. MIDC अंबड MIDC आहे. अंबड MIDCची दुर्व्यवस्था एवढी वाईट झालेली आहे, रस्ते नाही आहेत. MIDCतल्या अनेक कंपन्या बंद पडतात, त्यांना वेळेवर काही गोष्टीच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही, म्हणजे विकास होतोय. त्याचबरोबर ज्या काही कंपन्या बंद पडल्या, आपल्या स्थानिक नगरसेवकांनी म्हणा किंवा इथले जे ज्येष्ठ आपले जे नेते आहेत कुलकर्णी साहेब, यांनी त्यासाठी काय प्रयत्न केले, किती कंपन्या वाचवण्याचा प्रयत्न केला, किती बेरोजगार झालेत. त्या बेरोजगारापैकी म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की MIDCमध्ये ज्या इंडस्ट्री कोविडच्या काळात बंद पडल्या त्यांचं पुनरुत्थान करण्यासाठी यांनी काय प्रयत्न केलेत, किंवा तिथल्या त्या सुविधा देण्यासाठी यांनी काय प्रयत्न केलेत, किती विकास केला, ते पण त्यांनी आम्हाला सांगावं. त्याचबरोबर अजून MIDCमधला सगळ्यात मोठा मुद्दा की आपल्या ह्या इंदिरानगर परिसर, पाथर्डी ते नासर्डी, नाशिक रोड ते म्हणजे नाशिक रोड ते हायवे, या परिसरामध्ये जे काही तरुण राहतात, किती बेरोजगार तरुण तिथं सध्या राहत आहेत. काय ती MIDC कंपन्या बंद पडल्या म्हणून, त्या कशामुळे बंद पडल्या, तुम्ही काय प्रयत्न केले, आपल्या महापालिकेच्या डेव्हलपमेंटसाठी फक्त विकास या नावाखाली प्रयत्न केले का फक्त चालवायचं म्हणून चालवण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही लक्ष काय घालणार आहात? आम्हाला या गोष्टीची उत्तरं द्यावीत, कारण महापालिकेचा तेवढी जबाबदारी आहे जेवढी वार्डाची आहे. बरोबर सर, आपली भूमिका लक्षात आली. सर, शिवसेनेला आपली भूमिका मांडायची होती, बोला सर. आत्ताच काकांनी रस्त्याचा जो प्रश्न उपस्थित केला, हे रस्ते तर साधारणतः 250 कोटीचे भाजपच्या काळातली ती योजना आहे. कुठली योजना आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. आयुक्तांनी अहवाल दिला आहे, पूर्ण झाली. पण हे रस्त्यावर जे गॅस पाईपलाईन प्रकरण आहे, त्या गॅस पाईपलाईन प्रकरणात साधारणतः 205 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्या खोदाईचे महापालिकेने पैसे घेतले पाहिजे. जर सर्वसामान्य नागरिक एखादा त्याला पाईप टाकायचा असेल, त्या खोदाईसाठी 3.5 फुटाच्या खोदाईसाठी 5,000 रुपये आकारतात. आणि महापालिकेने एवढे 205 किलोमीटर खोदायला फक्त 78 करोड रुपये घेतले. जर 5,000च्या रुपयांनी जर धरायचं म्हटलं तर 160 करोड रुपये महापालिकेने वसूल करायला पाहिजे होते. म्हणजे नाशिक महापालिकेला भाजपच्या काळात 80 ते 90 करोड रुपयाचा लॉस ह्या लोकांनी केला आहे. याच्यावर एका बोलत नाही. हे झालं रस्त्याचं. स्मार्ट सिटी प्रकरण, केंद्रात भाजपची जी सत्ता होती, राज्यात भाजपची होती आणि नाशिक महापालिकेत पण भाजप होती. जर तुमची सत्ता होती तर त्याचे जे अध्यक्ष होते ते थविल होते. तर माननीय महापौरांना मला प्रश्न आहे, तुम्ही जर तुमच्या 3 ठिकाणी सत्ता असताना थविल या ठिकाणी अध्यक्ष झाले स्मार्ट सिटी प्रकरणात, तर त्यांच्यावर तुम्ही आक्षेप का घेतला? त्यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी माननीय महापौरांना, सीताराम कुटेंना पत्र का लिहावं लागलं? कारण आहे ना, तुमचं काहीतरी देशात काळं गोरं होतं. तुम्हाला भ्रष्टाचार करायचा होता किंवा त्यांनी केला. एक तर दोघांमध्ये समन्वय नव्हता म्हणून तुम्हाला त्यांच्यावर आरोप करायला लागले आणि ते आणलेलं प्रकरण तुम्हीच आणलेलं आहे. चौथा मुद्दा असा आहे, भाजपचे तत्कालीन गटनेते जगदीश पाटील यांनी तत्कालीन महापौर आणि तत्कालीन भाजपचे आमदार यांच्यासमोर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासाठी आरक्षण बदलाचं जे प्रकरण होतं त्याच्यावर
त्यांनी आक्षेप घेतला होता, पण यांच्याच महापौर आणि यांचेच आमदार यांनी ते प्रकरण दाबून नेलं. म्हणजे यांच्यात भाजपची जी सत्ता आहे, यांच्यातले जे नेते, नगरसेवक, महापौर, सभागृह नेते, यांच्यात ताळमेळ नाही. यांनी फक्त लोकांना खोटं बोललेलं आहे. नाशिक महानगरपालिका दत्तक घेतली माननीय त्यावेळेचे फडणवीस साहेबांनी, पण यांनी लोकांना बुमराम केलेलं आहे. यांचे एकमेकात ताळ नाही, हे एकमेकात भांडतात, यांचे दहशत माजवणे. प्रभागात तर आमच्या इतकी दहशत आहे की CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळ्या लोकांनी पाहिली कशी दहशत आहे. म्हणजे फक्त खोटं बोलणं, रेटून बोलणं एवढं आहे. माझं उद्या त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. त्यांनी बापूजींची भूमिका जाणून उत्तर दिलंच पाहिजे. बोला. दहशत फक्त भाजपची आणि CCTV कॅमेऱ्यात काय झाली प्रभाग 30च्या जनतेने पाहिलेली आहे. सर्वात पहिले मी शहरावर काम केलेलं आहे. आता शहरावर काम करत असताना यांनी जे मुद्दे मांडले यांचं अज्ञान मी तुमच्या समोर आणतो. आता सगळ्यात पहिले यांचं अज्ञान म्हणजे थविल हे अध्यक्ष नव्हते, ते CEO होते, अध्यक्ष होते सीताराम कुंटे. आणि तो विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत होता. आम्ही ठराव केले राज्य सरकारकडे, नगर विकास मंत्रालयाकडे. आम्ही त्या थविलच्या बदलीसाठी आमच्याकडे पत्र प्रपंच आहे, परंतु यांनी त्याची बदली होऊ दिली नाही. दुसरा विषय हे जे सांगता आपली गॅस लाईन, अहो नागरिकांसाठी केंद्र सरकारचा तो घराघरात पाईप योजना येणार आहे आपली, त्याच्यासाठी यांचं दुसरं अज्ञान. हे हिशोब करता येतं 160 कोटीचा नाशिक महानगरपालिकेने जेव्हा त्या कंपनीला रस्ते खोदायला परवानगी दिली तेव्हाच त्यांच्याकडून 100 कोटी भरून घेतलेले. एकंदरीत त्यांनी जी भूमिका मांडली तर आपल्याला काय म्हणणं? माहितीच्या अधिकारात 78 करोड आयुक्तांनी दिलेले आहे. पुराव्यानिशी बोलतो, तुम्ही भविष्यात कुठे व्यासपीठावर बोलवा, पुरावा सादर करू. राहिलेले पेंडिंग पण पैसे आलेले अजून. आणि CCTVचं सांगतो, पूर्ण महाराष्ट्रात 102 CCTV लावणारा एकमेव नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीचा. आणि त्याच्यातनं यांचेच काळे कृत्य, गुंड प्रवृत्तीचे लोक ऑफिस फोडतात आणि त्यांना गुन्हे होतात, ते आमच्याच CCTVत ओपन झालेलं आहे. अजून काय उघडकीस करायचं? प्रभाग म्हणजे जहागिरी नव्हे. आपण स्थानिकांचा प्रश्न घेऊया. विकास प्रभाग म्हणजे जहागिरी नव्हे. आपण नागरिकांचा काही प्रश्न घेऊया. आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय, व्यक्तिगत होतं इथे लोकांना त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही कामं नाही करणार तर समोरचा माणूस काम करेल, तुम्ही अडवायचं नाही त्याला काम करताना. मुंबई, पुणे, नाशिक हा ट्रँग्युलर जसं आपण म्हणतो, मुंबई पुण्याची जशी प्रगती झाली तशी त्या अर्थाने नाशिकची झालेली नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं नाशिक दत्तक घेतलं. नाशिक सावत्र थोडीच आहे, कोणी येऊन दत्तक घेईल? सावत्र थोडीच आहे. आपण सगळ्यांनी मिळून करायचं असतं काम. असं काय व्यक्तिगत प्रश्न काय? नाशिकला पहिले बापच होता, मनसे हा एकमेव उत्तर होतं नाशिकला. नाशिकने चुकी केली आहे, बीजेपीच्या हातात सत्ता. ते बीजेपीचेच गेले पाहिजे आपण. येस मनसेचेच नगरसेवक बीजेपीत गेले. त्या लाटेवर चालणार नासाडी ते बरोबर आहे. आपण प्रश्न काय तुमचा? प्रश्न काय? नाशिकमध्ये विकास दाखवण्यासारखं कुठलंही काम केलेलं नाहीये. बरोबर आहे. एकंदरीत नाशिकमध्ये विकास दाखवण्यासारखं कुठलंही काम झालेलं नाही आहे. आपण काही लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊया. ज्यांना प्रश्न असेल त्यांनी हात वर करा, मी त्यांच्याकडे त्यांचे प्रश्न घेईल. बोला सर. थोडक्यात प्रश्न घ्यायचे आपल्याला. सरांनी सांगितलं, बापूसाहेबांनी सांगितलं की त्यांनी निधी सँक्शन केला, सभागृह बांधले, सगळं केलं. विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी मैदानं कुठे अवेलेबल नाही. आज सगळे भूखंड यांनी घशात घातलेले आहेत. कुठे एकसुद्धा मैदान उरलेलं नाही. जे मैदान उरले त्याची कंडिशन इतकी खराब आहे, तिथं बघायला कोणी तयार नाही. दीपाली कुलकर्णी मॅडम जे आहेत त्यांना आम्ही किती वेळा सांगितलं की तिथले जो कचरा आहे ते साफसफाई ठेवा, कोणी बघायला येत नाही. सगळे रस्त्यावरती तुम्ही खड्डे बघितले असं, तसेच ग्राउंड आहे ज्यांनी सभागृह बांधले आहेत, जॉगिंग ट्रॅक बांधले आहेत, तिथे कुठेही व्यवस्था नाही. त्यांनी ग्रीन जिम उभे केल्यात, ग्रीन जिमची व्यवस्था इतकी खराब आहे, त्यांना मेंटेनन्स नाही आहे, कुठेच त्यांचं लक्ष नाही. फक्त यांच्यात आणि हे 3 प्रभागामध्ये 10 नगरसेवक आहे, वेळेवरती कोणीही येत नाही तिथे त्या चौघांमध्ये युनिटी नाही आहे. 2-3 नगरसेवक एकत्र येतात जेव्हा माणसांचे लोकांचे प्रश्न असतात, यांना बघायला वेळ नाही आहे तिथे. बरोबर. एकंदरीत यांनी आरोप केलेला आहे की नगरसेवक वेळेवरती उपलब्ध नसतात आणि विविध सोयीसुविधांचा अभाव हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. बोला सर. तुम्ही खुर्ची का सोडली? खुर्चीवर या, खुर्चीवर बसा. खुर्चीवर बसा. बोला. सन्माननीय नगरसेवक आत्ता म्हणाले की आम्ही एवढा कोटींचा निधी मंजूर करून आणला. आज जर रस्त्यांची दुर्व्यवस्था बघितली तर तो निधी कुठे गेला आणि कोणाच्या घरकामासाठी वापरला गेला हे सगळ्यांना माहिती आहे.
दुसरा विषय 102 CCTV लावणारा नगरसेवक ज्यावेळेस दुसऱ्यांच्या कार्यालयांवरती हल्ले करतो हे संपूर्ण नाशिक शहराने बघितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट हे म्हणतात आज प्रभागात शिवसेनेची दहशत आहे. खरी दहशत कोणाची आहे आणि तोडफोड कोणाचा त्या अंगिक आहे हा सगळा प्रकार हे जसं नगरसेवकाच्या कृत्यातनं दिसून आलेलं आहे तसंच त्यांच्या मुलाच्याही कृत्यातनं आता जो शिवसेना भाजप जो वाद झाला त्याच्यात त्यांच्या मुलावरती गुन्हा दाखल झालेला आहे. मग ही दहशतीची परंपरा आणि हा प्रकार कोणाचा आहे हे संपूर्ण नाशिककरांना माहिती आहे. प्रश्न काय सर, वैयक्तिक न बोलण्यापेक्षा आपला प्रश्न उपस्थित करावा. गोष्ट माझं म्हणणं असं आहे, वंचित बहुजन आघाडीचे आमचे मित्र बोलले ही सत्य परिस्थिती आहे. आज राजीवनगर वसाहतीमध्ये काल आम्ही फिरत असताना नागरिकांच्या किती समस्या आहेत, यांनी एकही प्रश्न सोडवलेला नाही आहे. फक्त पाथर्डी ते नासर्डी गप्पा मारायच्या. आज लसीकरण केंद्राची आम्ही मागणी केली की पाथर्डी ते नासर्डी एवढं आणि त्याचे पुरावे आहेत. नागरगोजांना सगळ्यात पहिले निवेदन देणारा मी आहे. पण त्याच्यानंतर यांनी काय करायचं की सत्ता असली की त्यांना दबावात आणायचं आणि स्वतः ते लाटून द्यायचं. दुसरी गोष्ट, आज निवडणुका तोंडावरती आहेत, यांचं पदभार का काढला आणि नवीन सभागृह नेता का त्या पदावरती बसवला हे संपूर्ण नाशिककरांना मी सांगतो. कारण यांनी जे घोटाळे केलेले आहेत, यांनी झाकली मूठ 1.25 लाखाची, यांना पदावरनं काढलं आणि नवीन सभागृह नेता या नाशिकला दिला. बरोबर, आपला प्रश्न कळालेला. एकंदरीत सोयीसुविधांचा अभाव आणि नेमकं आपण ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या नागरिकांनी नाकारलेल्या आहेत. आपण मागे जाऊया, काही प्रश्न आहेत. बोला. हात वरती केला तर मी येईल, नाही तर नाही येणार. नाही आहे प्रश्न. धन्यवाद. बोला सर, बोला. माईक राहू द्या माझ्या हातात. हे म्हणते बुवा आमची दहशत नाही. आज एक शेतकरी कॅमेऱ्यात बघून BJP म्हणते ना दहशत नाही. आज शेतकऱ्यावर एवढा अन्याय झाला. आमचे 4 शेतकरी चिरडले. एक केंद्रीय मंत्र्याच्या मुलांनी. शेतकऱ्यांवरचे कायद्यांचं पालन केव्हा? तर स्थानिक मुद्द्यांवर बोलूया. स्थानिक मुद्द्यांवरती बोलूया. स्थानिक एक मिनिट आम्हाला द्या ना. तुमची दहशत नाही ना? केंद्रीय मंत्रीचे नव्हते तिथे, मुलायम सिंग यादवचे त्यांना त्यांचा विषय मांडू द्या. मी त्यांना सांगतोय आपण बसून घ्या. आपण स्थानिक मुद्दा मांडा. सर, स्थानिक मुद्दा मांडा. बोला. आपण शांतता राखावी. बोला. माझं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या आहे ना एवढे कायद्यामध्ये अन्याय करू नये शेतकऱ्यांना. केंद्र सरकार जो अन्याय करतो एक शेतकरी सहन करणार नाही आणि याची परतफेड या निवडणुकीत त्यांना करावं. बरोबर. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की शेतकऱ्यांसाठी सरकार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपण आपला प्रश्न घेऊया. बोला सर, आपली काय भूमिका? सर्वप्रथम आपले जागर जनस्थान या मीडियाने जे आखाडा तयार केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. प्रभाग क्रमांक 23मध्ये मी तिथे राहतो. माझ्या पत्नी वर्षा बोंबले यांनी मागे शिवसेनेकडनं उमेदवारी केली. हा प्रभाग पहिल्यापासून अतिशय म्हणजे काही स्लम एरिया जोडलेला आहे. विनयनगर, भारतनगर, शिवाजीवाडी, भारतनगर, पुन्हा आपला जो आहे इंदिरानगर, चारवाग चौक, रथचक्र चौक, त्याच्यानंतर आता जो प्रभाग होता तो पूर्ण टागोर नगरपर्यंत होता. प्रश्न सांगा सर. प्रश्न, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. हो, मी सांगतो. तर सदर हे जे नगरसेवक आहेत यांनी काय डेव्हलपमेंट केलेली त्यांनी मला त्याचं पूर्णतः हे करावं. आणि जो माणूस काम करतो त्याच्या विरोधात तुम्ही महापालिकेत सुडाची भावना करता. चंद्रकांत बोंबलेंच्या विरोधात अर्ज फाटे देता. अरे कोविड काळात 1.5 वर्ष तुम्ही कुठे होते? जनतेवरती एवढा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे का कोविड ही जी महामारी आहे त्याच्यात तुम्ही मदत करा ना. घराच्या बाहेर निघून राहिली तुम्ही. आदरणीय सतीश नाना आमचे महापौर आहेत, आमच्या प्रभागाचे नगरसेवक आहेत, अजिबात घराच्या बाहेर नाही. तुम्हाला फोन करतो तो फोन नॉट रिचेबल. हे कुठलं आहे? तुम्ही जर जनतेच्या सेवेसाठी सेवक म्हणून काम करताय तर तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आमच्या शिवाजीवाडी, भारतनगर तिथे तुम्ही गेली 20 वर्ष काहींनी सध्या भोगली. एक संरक्षक भिंत बांधली नाही, पाणी आतमध्ये घुसतं आहे. काय केलं यांनी? त्याच्यानंतर तुम्ही जे आपलं जे सिटी गार्डन आहे तिथलं नाव चेंज करून तुम्ही महासभेत ठराव केला का स्वर्गीय अटल बिहारी यांचे वाजपेयी यांचं नाव द्या. ठीक आहे. आम्ही प्रश्न काय सर? प्रश्न काय काय का प्रश्न काय होता? आपल्यापर्यंत लोकप्रतिनिधी आले नाही हे आपलं म्हणणं आहे. बरोबर आहे. लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये हे आपण लक्षात घेऊया.
लेटर आहे सुडाची भावना करता का कोविड काळात काम करणं हे गुन्हा आहे का? 1.5 वर्ष चंद्रकांत बोंबले बाहेर होता आणि हे 3 नगरसेवक माझ्या विरोधात लेटर देता. अरे महापौर असताना तुम्ही जर असं सुडाची भावना करता असाल का बरं? मी जनतेची सेवा केली म्हणून हे केलं, आपलं मंदिरं मारले 16/11/2000. बरोबर. एकंदरीत सुडाची भावना सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला मिळते. आपण बसूया बस. धन्यवाद. बोला सर. खरं तर तुमचे 5 मिनिटं घेईल मी. माईक माझ्या हातात नाही माईक असू द्या. धन्यवाद सर. लवकर प्रश्न, आपला मुद्दा लवकर मांडा. सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. यांचं कसं आहे, अब तो लढेंगे या मरेंगे, दूसरों की जान लेंगे लेकिन हम जिएंगे, हे ह्या पद्धतीने वागणारे लोक आहे. आता मुद्द्यावरती येतो. 2014 पासून निलेश भाऊ यांची जेव्हा सत्ता बसली, मागच्या 30 वर्षाचे मंदिरं पाडणारे हे लोक होते, हे विसरू नका बरं का कोणी. आणि त्या मंदिराची लढाई लढायला शिवसैनिक उभा होता आणि तिथले वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरातून पैसे कमावणारे लोक घरात बसलेले होते. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला येत्या काळात जनता तर देणारच आहे, पण शिवसैनिक हिंदू म्हणून कसं देईल ते तुम्ही बघत राहा. स्थानिक काही प्रश्न होता का आपला? स्थानिक प्रश्न विचारा सर. बोला. नमस्कार. आता इथे बऱ्याच विषयावरती चर्चा वादंग होत आहेत. मला एक विचारायचं आहे की प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे आणि काय कुठे चाललं, कुठे काय शिस्त आहे, सर्वांना कल्पना आहे. खोटं बोला आणि रेटून बोला. जो देईल राशन ते आपलं शासन आहे. BJPने धुवून काढली महापालिकेतले आमच्याकडे माहितीच्या अधिकाऱ्याखाली आम्ही पूर्ण फाईल तयार केली आहे. घराघरात जाऊन आम्ही पत्रक देऊ. तुमचं बाल उद्यान, तुमची ग्रीन जिम ही कागदावरती आहे. कोविड काळात दिलेले फंड्स, कोविड काळामध्ये सगळे गार्डन बंद असताना त्याला फंड्स दिले संबंधित एजन्सीला, हे सत्ताधाऱ्यांनी दिलेले आहे. असे अनन्य प्रश्न आहेत की जे सुज्ञ नागरिक हे जाणून आहे. इथं कसं होते, मी बोललो तर कोणतरी माझ्यावर ॲलिगेशन घेतील, पण मी शिवसैनिक हाडामासाचा घरात घुसून मारणार माणूस आहे मी. त्याच्यामुळे मला काही सांगायला घाबरायला प्रॉब्लेम नाही आहे. इथे असे इतके भ्रष्टाचार झाले. रस्त्याचा विषय खूप वेळा झाला आहे. नाशिक ही ऐतिहासिक नगरी आहे, पुण्यवान नगरी आहे. शहरामध्ये येणारा माणूस हा खुश व्हायला पाहिजे, बघितल्यानंतर त्याला बरं वाटलं. पण मान्य दानवे साहेबांच्या अखत्यारातला औरंगाबादसारखे रस्ते उघडून निघालेले आहे. गावागावी गल्लीतले डुकरं फिरत आहे. नाशिकचा काय प्रश्न? नाशिकचा प्रश्न असा, आपल्या प्रभागात इतके सुज्ञ लोक आहात इथे बसलेले, खूप सुज्ञ आहेत, ते खूप अभ्यासू आहेत, पण इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. इच्छा मनोबल महत्त्वाचं आहे. टक्केवारीचं राजकारण जर न केलं तर मला असं वाटतं यांच्याकडनं सुद्धा नाशिक फार सुंदर होईल. आणि जनता याच्यापुढे ही जबाबदारी शिवसेनेवर देईल की तुम्ही हे नाशिक सुंदर करून दाखवा. एवढंच बोलू. बरोबर. एकंदरीत आपलं जे म्हणणं आहे की टक्केवारीचं राजकारण असो किंवा सुज्ञ पद्धतीने, जाणकार पद्धतीने आपण कार्य करत नाही, हा असा आरोप त्यांच्याकडनं झालेला आहे. आपण BJPकडून सुरुवात करूया. काय भूमिका आपली, काय म्हणणं आपलं? जोपर्यंत महानगरपालिकेमध्ये जे बोलतात त्याच्यातला एखादा लोकप्रतिनिधी झाला की नंतर त्यांना कळेल की महापालिकेमध्ये काम कसं होतं. महत्त्वाचा विषय असा आहे की आमचे मित्र आत्ता मग बोलले की बापू सोनवणे सभागृह नेते होते आणि त्यांना पक्षाने बाहेर काढलं. असा कुठलाही विषय नाही आहे. आणि चुकीचा विषय मोठा करायचा हे यांची पद्धत आहे. 1 वर्षाचा कालावधी बापूंना पद देतानाच सांगितलं होतं की 1 वर्ष तुम्हाला राहावं लागेल आणि 2 वर्षानंतर त्यांना पद त्यांचं काढून घेतलं आणि दुसरीकडे दिलं. हे आमच्याकडे ठरलेलं होतं. ते दुसरा भाग असा की माझे मित्र आत्ता बोलले की मंदिराचा विषय शिवसेनेने पण विकासाच्या मुद्द्यावर बोलावं आणि BJPने उत्तर देऊ देत ना. कोणाची दहशत आहे, कोणाची जनता मागते इथे. कोण लोकप्रतिनिधी मला त्यांचे उत्तर देऊ देत ना. बाकीचं बोलायची काय गरज? संभ्रम निर्माण करताय. जनतेच्या प्रश्नाची उत्तर देत आहे. आपण तुमच्याकडे येऊया. आपण बसून आम्ही ऐकणार नाही. आपण बसा, मी तुमच्याकडे येतो. आपण दहशतीच्या मुद्द्यावर बोलायला आलो. आपण बसा, मी तुमच्याकडे येतो. आपण बसा, कृपया बसा, कृपया बसा. आपण बोला सर. 2000 यांनी मंदिराचा विषय केला. मंदिराचा विषय सर्व नागरिकांना माहिती आहे. मंदिर का बंद झाले आहे, का सुरू झाले, हा सगळ्या नागरिकांना माहिती आहे. आणि हा सुद्धा कोर्टाचा निर्णय होता, त्यांना माहिती असेल. म्हणजे त्यांनी तो कोर्टाचा निर्णय असेल, त्यांना माहिती असेल. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की माझे मित्र मगा बोलले की काही योजना असतात की त्या योजना नागरिकांपर्यंत पोचत नाही. बरोबर, पोचत नाही असा मुद्दा होता. परंतु त्यासाठी लिटरसी महत्त्वाची असते.
सगळ्या जाहिराती असतात, सगळ्या ठिकाणी आपण कॅम्पेनिंग करत असतो. एक प्रधानमंत्री आपला प्रश्न घेतो, आपल्याकडे येतो मी 2 मिनिट त्यांना बोलू द्या. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजना होती. माझ्या माहितीकरता माझ्या इथे बसलेले ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबियांना, म्हणजे जवळपास 600 ते 700 कुटुंबियांना त्यांनी 10,000 रुपये त्या योजनेमधनं मिळवून दिले. बरोबर आहे का? आणि त्यांच्याकडे ते रेकॉर्ड पण आहे. त्यांच्यापर्यंत इझी अवेलेबल ते होतात, त्यांच्यापर्यंत नगरसेवकांपर्यंत जे पोचले त्यांना त्या योजनेचा लाभ घेता आला. त्याच्यामुळे जुनी योजना आहे, तर तुम्ही अभ्यास करायचा. फक्त नाव बदललंय तुम्ही. हो ना, बॅनर बदलून किंवा नाव बदलून तर त्या योजनेचा लाभ होत होती आणि हवं तर रेकॉर्ड चेक करा जाऊन. रेकॉर्ड ऑफिसर जनतेला उत्तर द्या. इथे जनता ऐकते. अंमलबजावण्या त्या झालेल्या आहेत, त्या नाव बदलताय तुम्ही लोक. उपस्थितांना उत्तर द्या. बॅनर किंवा तुमचं नेम प्लेट बदलून काम तेच चाललंय, फक्त नेम प्लेट बदलताय तुम्ही. आपण एक प्रश्न घेऊ जनतेबद्दल. बोला सर, काय म्हणणं होतं? बसून उत्तर दिलं तरी चालेल. बोला, बसून प्रश्न विचारला तरी चालेल. असा प्रश्न आहे माझा, इथं कोणालाच विरोध नाही आहे. माझा एकच प्रश्न असा आहे, तुम्ही 100 करोड रुपये इकडं निधी पास करताय, रस्त्याचा हे 10 करोड 10.5 करोड किती करोडाचा निधी पास करा. आमच्या झोपडपट्टीवाल्यांसाठी काय केलं आहे तुम्ही? आज तुम्ही आमच्या झोपडपट्टीवाल्यांचंच मत घेताय आणि त्यांच्यामुळंच तुम्ही इथं उभे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच तुम्ही सगळे इथं उभे. मला एवढं म्हणायचं, आमच्यासाठी तुम्ही काय केले? आज तुम्ही चक्कर मारलं का आमच्या झोपडपट्टीत? मारलाय का? तिथं शौचालयाची सुविधा नाही. या कोविड काळामध्ये आमचे खायचे वांदे होते, कोणी चक्कर मारला? हे 5-5 रुपयाचा भात तुम्ही वाटला का आम्हाला? आज ज्या परिवारामध्ये 5-5 लोक आहे, 10 लोक आहे, त्यांना तुम्ही पावशेर तांदूळ देताय, छटाकभर तेल देताय. छटाक तेल पावशेर तांदूळामध्ये 5 लोक खाताय का? याचा मला प्रश्न द्या आणि याचं उत्तर द्या मला. इथं मान्यवर उभा आहे त्यांना मी हा प्रश्न विचारतोय. आपला प्रश्न कळलेला आहे. हा प्रश्नाचं उत्तर एकंदरीत एक म्हणणं मला असं मांडायचं आहे की अनेक वेळा लोकप्रतिनिधी हे सांगत असतात की आम्ही आमच्या सोयीसुविधा पुरवलेल्या आहे, आम्ही गरजूंपर्यंत पोहोचलेलो आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने आमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे. मात्र तरीसुद्धा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण काय? नेमकी सत्यता कोणाच्या बाजूने असेल? काय सांगायचं सर? आपण मनसेपासून सुरुवात करूया. सर, याची सत्यता काय असेल? बोला. याची म्हणजे सत्यता यामध्ये हे फक्त पोकळ आकडे राहतात, जनतेला दिशाभूल करणारे आकडे राहतात. 100 कोटी दिले, 200 कोटी दिले, 20 कोटी दिले, पण याच्यापैकी खरोखर उपयोगात येणारा निधी किती आहे यामध्ये लक्ष देण्यासाठी प्रतिनिधी आपण निवडावा असं मला तरी वाटतं. आणि इथे आपण म्हणजे भांडण करण्यासाठी नाही आलेलो आहोत, इथं आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलायला आलो आहोत. तर विकासाच्या मुद्द्यावर बोलावं. कोणाची दहशत आहे कोणाची नाही हे जनतेला, सर्व जनतेला माहिती आहे. प्रभाग 30, 23, 31 मधल्या सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे मी विनंती फक्त हीच वारंवार करेल की विकासाच्या मुद्द्यावर बोला. जे मनसेने 2012 ते 2017 2.5 वर्ष आयुक्त नसताना सुद्धा एवढे सुंदर प्रकल्प करून दाखवले आहेत, तर यांना का नाही जमलं आत्तापर्यंत? आत्ता ते पण CSR फंडामधून केलेले आहेत. जे कामं केले, एकही रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप मनसेवर 2012 ते 2017 लागला गेलेला नाही आहे. का लागला गेला नाही याचं विचारमंथन BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी सर्वांनी करावं असं मला तरी वाटतं. बरोबर, विचारमंथन करणं गरजेचं. आपण राष्ट्रवादीकडे येऊया, मग तुमच्या मुद्द्याकडे येऊया. सर, आपलं काय म्हणणं आहे? भारतीय जनता पार्टीने नाशिक शहर हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू केलेली आहे. जो नगरसेवक येतो तो फक्त ज्येष्ठ नागरिकांचे हॉल बांधतो. प्रत्येक प्रभागामध्ये तुम्हाला एक नाही तर कमीत कमी 10-15 असे हॉल्स तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांचे सापडते. मी असं म्हणत नाही की ज्येष्ठ नागरिकांना नको, ज्येष्ठ नागरिकांना पण दिलं पाहिजे, पण आपण युवकांकडे पण बघितलं गेलं पाहिजे की युवकांना काही संधी मिळते का? जर आपण बघितली, गरीब गरजूंना आपली मदत मिळालेली नाही, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? गरीब गरजूंना तर खरंच मदत मिळाली नाही. जर तुम्ही बघितलं तर भाजपची दुटप्पी भूमिका तुम्हाला दिसेल. वॅक्सिनेशन सेंटरला नगरसेवकांची माणसं उभी असतात, ते गपचूप कुपन घेतात आणि जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना येतात, आणि जो बिचारा गरीब आहे तो दिवसभर लाईनीत उभा असतो. अशी भाजपची भूमिका असते, कारण त्यांना
चांगला सुशिक्षित स्टँडर्ड असा मतदार लागतो जो मतदार वेळेवर मतदानाला येत नाही आणि झोपडपट्टीमधल्या किंवा सामान्य घरामधल्या लोकांना भूल थापा द्यायच्या, खोट्या आश्वासनं द्यायची आणि त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं. जर तुम्ही बघितलं प्रभाग क्रमांक 30 मध्ये कम्युनिटी हॉल आहे, जर तुम्ही आता तुमची टीम घेऊन गेले तर तुम्हाला दिसेल की त्याची प्रचंड दुरावस्था झाली, पत्रे फुटलेले, घाणीचं साम्राज्य साचलंय, पण एकही नगरसेवक तिथे यायला तयार नाही. प्रभाग क्रमांक 23 मध्ये जे युवकांसाठी मैदान होतं तिथं सतीश नानांनी मोठं कन्स्ट्रक्शन करून ठेवलं की जागाच नाही मुलांना खेळायला. मुलांनी जायचं कुठं खेळायला, जे त्यांनी पण ज्येष्ठ नागरिक बनायचं घरी बसून बसून आणि त्यांची प्रकृती खराब करून घ्यायची. बीजेपीच्या काळात लाटेवरती नगरसेवक झाले. कुठलेही सामाजिक कार्य केलं असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. तुम्ही काम केलं, तुमच्या पैशाने नाही केलं, जनतेच्या कष्टाच्या पगार टॅक्सवर केलंय, ते आधी भान ठेवा. हे 100, 200, 300 रुपये काम करणारे यांच्याकडे स्वतःची सायकल नाही, यांना तुम्ही रस्त्याचं आमिष कशाला दाखवता? यांचा पहिला रोजीरोटीचा विचार करा. विकासाचा काय विकास? माणसं जगलेत तर विकास बघू ना. 1ली ते 7वी शाळा आहे, त्यातले 2 वर्ग आतमध्ये बसतात, उरलेले 5 वर्ग झाडाखाली बसतात. माननीय भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण काकांचा प्रश्न 2 दिवसात सोडून दाखवा, नाही तर 3ऱ्या दिवशी शिवसेना सोडून दाखवा. शाळेचा प्रश्न यांना समजला का? काय प्रश्न आहे विचारा त्यांना. ज्या महानगरपालिकेचे भूखंड होते त्याचं श्रीखंड यांनी कधीच लाटून बसलेले आहे. स्वच्छ भारत अभियान का तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेचे टॉयलेट साफ ठेवता येत नाही. मग तुम्ही कोणता विकास करताय, तुमच्या घरचा की तुमच्या नातेवाईकांचा? की लसीकरण केंद्र त्यांनी उभारले म्हणजे विकास नाही हा. जागर जनस्थान मीडिया प्रस्तुत आखाडा नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 23, 30, 31 चा आखाडा पाहायला विसरू नका. बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता फेसबुक व यूट्यूब लाईव्ह वर. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी वैशिष्ट्य अमुसे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. आयुष्याचे सोन करा, गरुड झेप अशी मारा की आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता 1ला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट,
मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. आणि भाजप सांगते की स्वच्छ भारत अभियान, यांच्याकडून कसलीच स्वच्छता होत नाही हो. आमच्या वडाळा गावामध्ये एकदाही स्वच्छता मोहीम राबवली गेली नाही. स्वच्छता मोहीम कुठे असते? इंदिरानगर, राजूनगर, राणेनगर, DGP नगर, जिथे चांगले लोक असतात. गरीब लोकांकडे कोण लक्ष देईल? गरीब लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि भाजप हे खोटं बोलतं, रेटून बोलतं आणि फुकंटे मारणारं. एकंदरीत आपलं म्हणणं आहे की दुजाभाव प्रवृत्तीने विकास कार्य पुढे जातंय का, हा आपला मुद्दा होता. आपण काँग्रेसकडे येऊया. सर, एकंदरीत आता ज्या पद्धतीने यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे, ज्या पद्धतीने भाजपने आपलं उत्तर दिलेलं आहे, आपल्याला काय म्हणायचं त्यात? विकास याचं संशोधन झालं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे विकास काय अशी संकल्पना जर त्यांना लक्षात आली तर पुढची गोष्ट कळेल ना साहेब. एक ठराविक पॉकेट्स तुम्ही डेव्हलप केले किंवा त्याला ते मेंटेन केले, दॅट्स नॉट विथ द डेव्हलपमेंट. विकास असा केला जातो की सर्वदूर प्रत्येक नागरिकाच्या पर्यंत, मग तो छोटा असो, गरीब असो, स्लम मग झोपडपट्टीतला असो किंवा वरच्या बंगल्यातला असो, प्रत्येकाला त्याचं अधिकाराकडे हक्काप्रमाणे त्याला त्याची मदत मिळायला पाहिजे. हा एक पहिला मुद्दा त्यामध्ये येतो विकासाचा. तो बऱ्याच ठिकाणी आढळून येत नाही. त्यामध्ये बरीच दुरावस्था आहे. कारण काही नगरसेवक चांगलं बऱ्यापैकी कामं करतात आणि काही ते दुर्लक्षच करतात. ते भेटतच नाही. 6 महिने 8 महिने कधीतरी दिसतात फक्त, बस कार्यक्रमाला फक्त. आमच्या बॅनर लावा, आम्ही मूर्त्या ठेवू, काय आरत्या करा, आम्हाला बोलावं, मोकळवा. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट बहुतेकांच्या लक्षात आली, सगळ्यांच्याच लक्षात आली, विषय तो झालेला आहे. फक्त आठवण करून देतो, स्मार्ट सिटी. नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट करतायत आणि भूखंडांची डेव्हलपमेंट. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट जर म्हटली आपण तर एका तुमच्या CBS पासून जर रस्त्याला जर 3 वर्ष लागतात, तर इंदिरानगर जर तुम्हाला स्मार्ट सिटी करायचं असेल तर किती वर्ष लागतील हो? नासर्डी म्हणतात. हा एक विषय महत्त्वाचा लक्षात घ्या. प्रत्येक नगरसेवकाला सांगतोय मी, बापू तुम्हाला खास सांगतो, तुम्ही जर ॲक्टिव्ह दिसतात, भगवान पण ॲक्टिव्ह आहेतच, बडूसाहेब आहेतच, पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की तुमचं दुर्लक्ष. स्मार्ट सिटी हा इश्यू असा मोठा आहे साहेब. तर स्मार्ट सिटीबद्दल बरंच मी स्वतः पर्सनल काम केलेलं आहे. मी काय माझं बोलणार नाही वैयक्तिक. आणि राहिला प्रश्न पक्षाचा, मी पक्षाच्या माध्यमातून सांगतो की जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्याच्या आधी मी एक गोष्ट महत्त्वाची करणार आहे. मला काँग्रेस पक्षाने मुद्दे दिले तर आम्ही इंदिरानगरबद्दलच बोलतोय आणि नासर्डीपासून पाथर्डीच बोलतोय. आत्ता मी फक्त उदाहरण दिलं तिथलं, मी एक्झाम्पल दिलं की ह्या रस्त्याला एवढे वर्ष लागू शकतात, तर आपल्या कॉलेज किती वेळ लागेल. दुसरा मुद्दा त्यामध्ये एक मस्त असा येतो, स्मार्ट सिटी करताना ज्या अनेक अडचणी येणार आहेत त्याची पर्याय सोय आत्तापासून आम्ही काँग्रेस करणारच आहे. पण नासर्डी, आता नासर्डी तर पाथर्डी सगळेच म्हणत आहेत, पण ज्या नासर्डीच्या जीवावर आपण मोठमोठ्याने बोलतोय तिथे लोक राहत आहेत, त्या नासर्डी ही नंदिनी नदी आहे. पण ते नंदिनी नदीला साफसफाईला कोण हातभार लावतो? कोणीच नाही. का? ती माणसं नाही आहेत. आम्ही पहिला मुद्दा तोच ठेवला होता की नासर्डीपासून जर जायचं असेल तर पाथर्डी हा डेव्हलप्ड एरिया होतोय, तर नासर्डी पण डेव्हलप करा, म्हणजे तो पण डेव्हलप होईल. इकडे पुणा हायवे तर मुंबई हायवे आमचा प्रभाग एवढा जवळपास होतोय, तर पुणा हायवेचा पलीकडे तुम्ही गेलात तर इथं महापौरांचा वार्ड येतोय, त्याला लागून आमचा वार्ड येतोय, म्हणजे हा पूर्ण भाग. आणि या परिसर प्रश्न बाकी सगळे नगरसेवक आलेलेच आहेत. तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये तुमचे दुर्लक्ष किती झालेलं आहे. तुम्ही कुठल्या कामं केली आहेत? तुमच्या परिसरातले भूखंड जे होते किती शिल्लक राहिले आहेत? किती भूखंड तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे? काही नाही. त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर जे काय थोडेफार शिल्लक आहेत मुलांना खेळण्यासाठी तिथं रिझर्वेशन टाकलीत. ओनली नो हॉकर झोन. काय म्हणता? फक्त हॉकर झोन. अरे हा का प्रकार चालला आहे? मग मुलं खेळायचं कुठे? हॉकर झोनमध्ये खेळायचं? अशा परिस्थितीमध्ये जर कोण जगेल साहेब? तुम्ही म्हणजे विश्वास त्याच्या तुमचा एक शेवटचा मुद्दा घेतो. ज्येष्ठ नागरिकांचा मुद्दा सगळ्यांनी घेतलेलाच आहे. इंदिरानगर हे रिटायर्ड लोकांचं वसाहत आहे, मलाही माहिती आहे, कारण मला येऊन आता जवळपास 45-45 वर्ष झाली, 45 वर्ष झालीत, तेव्हापासून पाहतोय. जो रिटायर झाला त्याने फक्त एक आपल्या कॉलनीत राहायचं, हवा चांगली, सगळं चांगलं आहे. पण जी काही वास्तू तुम्ही त्यांना देत आहेत त्यातल्या किती वास्तू दुरावस्था आहे तुम्ही यांच्याकडनं ऐकलं असेल.
पण काही वस्तूंचा हा बाजारीपणा केला जातो. आजही ते अवेलेबल आहेत, त्यांचं रेकॉर्ड चेक करा. तुम्ही तिथे गेलात तर त्या ठिकाणी कमर्शियल इश्यूनेच फक्त ती वास्तू भाड्याने दिली जाते. का? बरोबर आहे. शासकीय वास्तू कमर्शियल त्या मुद्द्यानी ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते, हे खेदास्पद आहे. आपण वंचित बहुजन आघाडीचं मत घेऊया. सर, एकंदरीत ज्या पद्धतीने लोकांनी आपली भूमिका मांडली, आपण स्मार्ट सिटीचा मुद्दा घेतलेला आहे, स्मार्ट सिटीचा वेग आणि त्याचं स्वरूप असे विविध मुद्दे सरांनी घेतलेले आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे? सर, मला असं सांगायचं आहे आता की आघाडी आणि महाविकास आघाडी हे सगळे एका माळीचे मणी आहे. पहिली गोष्ट ही आपल्याला वरच्या राजकारणातून समजून आलेलं आहे. कधी BJP शिवसेना एकत्र राहते, कधी हे 3 पक्ष एकत्र येतात. आणि हे जे झगडे दाखवता, भांडण दाखवता, हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि त्या ठिकाणी जी साचलेली मलाई आहे ती आपसात कशी वाटून घेता येईल ती जनतेपर्यंत न पोहोचवता, आपसातली झगडे दाखवून ते जनतेपर्यंत न पोहोचवता आम्ही किती भांडतोय जनतेसाठी हे दाखवून ती मलाई वाटून घेण्यासाठी हे सगळं राजकारण केलं आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पहिल्यांदा महाविकास आघाडीने 1चा प्रभाग घोषित केला. 1चा प्रभाग घोषित केल्यानंतर पुन्हा हे सगळे एकत्र झाले आणि तो 3चा केला. याचं एकमेव कारण जी आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागेवरतीच आरक्षित माणूस निवडून आला पाहिजे. चांगल्या जागेवरती ज्या ठिकाणी एकट्टा मतदान आहे तिथून माणूस निवडून आला पाहिजे. म्हणजेच बहुजन समाज 18 पगड जातीला थांबवण्याचं हे एकनिष्ठ कारस्थान आहे. आणि या सर्व गोष्टींमागं यांचा हेतू काय असेल हे मला सांगायचं नाही. हा झगडा नाही यांचा आघाडीचा आहे, हा पूर्ण झगडा आहे. यांना संविधान संपवायचं आहे, या देशातून लोकशाही नष्ट करायची आहे. आणि जोपर्यंत ही जागृत जनता जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात लागून देणार नाही आणि लोकशाहीला हात लागून देणार नाही. धन्यवाद सर. आपल्याकडे आता या कार्यक्रमात आता आपल्याकडे फक्त शेवटची 10 मिनटं राहिलेली आहे. या 10 मिनटामध्ये आपण काही प्रश्न घेणार आहोत आणि मान्यवरांनी नेमकं आगामी निवडणुकांसाठी नेमका त्यांचा काय अजेंडा असणार आहे, जनतेचे प्रश्न आपण घेतले, लोकप्रतिनिधींनी आपल्यावरती आरोप प्रत्यारोप केले. मात्र आगामी निवडणूक लढवण्यासाठी, ती जिंकण्यासाठी नेमकी प्रत्येक पक्षाची भूमिका काय असणार आहे, आपल्याकडनं जनतेला काय मिळणार, ही भूमिका आपण स्पष्ट करावी. आपण 1-2 प्रश्न घेऊया जनतेचे आणि नंतर आपल्याकडे येऊया. बोला. थोडक्यात. सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं का भारतीय जनता पार्टीने नेमका विकास काय केलेला आहे आणि रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, हे करावंच लागतं. परंतु मागच्या काळात मनसेची सत्ता होती, त्याच्या अगोदर शिवसेनेची सत्ता होती. परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं का वडाळा गावामध्ये आत्तापर्यंत ड्रेनेजचं काम झालेलं नव्हतं. तिथे आत्तापर्यंत पाणी त्या लोकांना भेटत नव्हतं आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यावर त्या ठिकाणी त्या लोकांना पहिल्यांदा त्यांच्या हक्काचं पाणी भेटलं. हे फक्त भारतीय जनता पार्टीने करून दिलं. धन्यवाद सर. आपला प्रश्न आहे. माझं उत्तर आहे की यांचं म्हणणं आहे का विकास कुठे, तर वडाळा गावामध्ये जाऊन बघा, कॉन्क्रीट बघा, ड्रेनेज बघा, पाणी बघा. आणि ज्या ठिकाणी जिथं काही लोकांनी तिथल्या भूखंड माफियांनी गुंठेवारीने जागा दिलेली होती तिथलं कुठलंही रेव्हेन्यू महापालिकेला भेटत नाही, तरीसुद्धा एक माणुसकीच्या नात्याने आम्ही पाठपुरावा करून तिथे सुद्धा आज काम करतोय, तिथे सुद्धा पाणी पोहोचवलेलं आहे. आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. भारतीय जनता पार्टीने आपलं काम स्पष्ट केलेलं आहे. आपण तुमचा प्रश्न घेऊया. बोला. हां, येऊया. महिलांचा पण प्रश्न घेऊया, पण तर थोडक्यात फास्ट. आमचे मोठे बंधू शामभाऊ बोलले की पाणी आम्ही आणलं, पण येणाऱ्या पुढच्या 40 वर्षासाठी मुकणे धरणातून पाईपलाईन आणायचं काम कोणी केलं आहे, ते राजसाहेब ठाकरेंनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की उगाच आहे ना काहीतरी खोट्या गोष्टी सांगायच्या आणि लोकांना मूर्ख बनवायचं, हा विषय आता संपलेला आहे. आता लोक मूर्ख बनणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला मांडायचा होता, विषय असा आहे की मागच्या 5 वर्षामध्ये रस्ता, त्याच्यानंतरून भूखंड, त्याच्यातले टेंडर, याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला गेलेला आहे. आणि ह्या महानगरपालिकेमध्ये फक्त भ्रष्टाचार व टेंडरमधून पैसे कमवणे एवढं भाजपाने केलेलं आहे. आणि जे शिवसेना आज मोठ्या तोंडाने बोलते की आम्ही साफ आहे, आमचं हे ते फुगा निर्माण करायचं काम जे शहरभर त्यांच्या वतीने चाललेलं आहे. आता शिवसेना जो गरज नसलेला पूल सिडकोमध्ये बांधण्याचा प्रयत्न करत आहे, तो गरज नसलेला पूल ते महानगरपालिकेच्या लोकांच्या कष्टाचे पैसे 250 मिळालं 250 नाही, ऐकून घ्या ना पूर्ण, 250 कोटी रुपये कशासाठी घालायचे. आणि याच्यातून यांची पण नियत किती खराब आहे आणि यांना भविष्यात काय करायचं हे दिसून येत आहे. याच्यामुळे नाशिकमध्ये विकास आणि स्वच्छ कारभार फक्त मनसेच करू शकते. मुद्दा कळाला सर, आपला मुद्दा कळाला आहे. हां.
घ्या. आपण नंतर महिलांचा प्रश्न घेणार आहे. बोला. आगामी काळाचा तुम्ही विषय बोलताय. माझा माननीय BJPच्या प्रवक्त्यांना विषय का आत्ता जे BJPचे नगरसेवक आहे ते मनसेतनं आलेले का परत पुढे येणाऱ्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षात फेरीवाले होणार आहे त्यांनी पहिले स्पष्ट करावं. आणि दुसरा माझा मुद्दा ते बोलले कोविडच्या काळात आम्ही काय काम केलं. जेव्हा मनसेच्या पदाधिकारी आमचे कौशल पाटील या प्रभागाचे त्यांनी महापौरांना बूस्टर डोस दिला, च्यवनप्राश दिला, तेव्हा कुठेतरी ते पुढे कामाला लागले. हे पण त्यांनी लक्षात ठेवा. बरोबर. पक्ष बदल नसावा किंवा सत्ताधाऱ्यांनी ॲक्टिव्ह पद्धतीने काम करावं हे त्यांचं म्हणणं आहे. बोला. मी मनसे महिला सेना मिसेस पद्मिनी वारे जिल्हा अध्यक्ष. मला आत्तापर्यंत सबका साथ सबका विकास म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्या शब्दावर आज म्हणजे आत्तापर्यंत सत्ता काबीज करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे खरंच त्यांना मी धन्य मानते. कारण अशा पद्धतीने मतं मिळवण्यात त्याला काही अर्थ नाही. प्रश्न काय ताई? प्रश्न असा आहे, खराच जर विकास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचा. जसे आज झोपडपट्टीमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे, ज्या वेळेला प्रतिनिधी निवडणुकीला उभा राहतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाही. फक्त पैशाच्या जोरावर त्यांची मतं मिळवतात आणि सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतात. आणि आता पंचवार्षिक म्हणजे जशी निवडणूक जवळ आली, आत्तापर्यंत कुठलाही प्रतिनिधी वार्डामध्ये फिरकलेला सुद्धा नाही. परंतु आता इलेक्शन जवळ आल्यानंतर यांनी प्रत्येक प्रभागामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं म्हणजे मंदिर असेल, ग्राउंड असेल किंवा इतर काही म्हणजे असे काही कामं दाखवून लोकांचे मतं कसे म्हणजे बरोबर. एकंदरीत आपला प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या आधीच विकास कामांना वेग येतो. सर, आपला प्रश्न आपण डायसवर जाऊया आता. प्रभाग 30 ते 31 यामधून एक पावसाळी नाला जातो. तो पावसाळी नाला आहे का ड्रेनेजचा नाला आहे या संदर्भात मी सन्मान्य जी बळवंत साहेबांना वारंवार सूचना केली आहेत. ॲक्च्युली त्या नाल्यामध्ये पाईप ड्रेनेजची पाईप लावून टाकलेली आहे आणि तिथून ते पाणी तिथे काढलेलं आहे. हे मी निदर्शन आणून पण दिलं आणि त्याच्या पाठीमागे जर गेलात तर त्या नाल्यामध्ये पावसाळी नाल्यामध्ये ते पाणी सोडलेलं आहे. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता याच्याच मागे जात. बरोबर. नाल्याचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. दुर्गंध येते. बळवंत साहेबांनी निदर्शन आणून दिलं. ते फक्त करतात तेवढ्यापुरती मलमपट्टी केली जाते. कायमस्वरूपी कुठली उपाययोजना त्यावर केली जाते. प्रश्न कळाला. यावरती लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं. आपला प्रश्न थोडक्यात पटकन. नमस्कार, मी अर्चना संजय जाधव, माजी नगरसेविका आणि महिला शहराध्यक्ष. सर, मला असा प्रश्न विचारायचा की प्रभाग 30मध्ये चारही नगरसेवक BJPचे आहेत आणि प्रभाग 31मध्ये 2 BJP 2 शिवसेना. परंतु केंद्र सरकारच्या ह्यानंतरच्या योजनेमध्ये ज्या केंद्र सरकारने काही योजना राबवल्या असेल त्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट की प्रभागामध्ये जर यांचे नगरसेवक हे चारही दिशेला चारही तोंड झालेली आहेत, नागरिकांचे काही प्रश्न असतील तर ते पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की महापालिकेमध्ये जसा डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यासारख्या पेस्ट कंट्रोल टीमचा जो आहे की हा ठेका हा मुदतवाढ द्यायची की नाही हा प्रश्न गुलदस्त्यात झालेला आहे की नवीन ठेका हा दिला जात नाही आहे. त्याच्यामुळे आज शहरामध्ये हे जे आरोग्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे नागरिकांना की डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, चिकनगुन्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे, यामुळे स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेचे जे महापौर आहेत यांचं पूर्णपणे दुर्लक्षित झालेलं आहे. त्यानंतर महिला बचत गटासाठी जे यांनी महिलांना आपला जो स्थानिक रोजगार असेल यासाठी तुम्ही महिलांना एक चांगल्या प्रकारे इथे बाजारपेठ उपलब्ध करून द्या, ती अजूनही झालेली नाही आहे. अशा विकासाच्या मुद्द्यावर यांनी प्रश्न जे आम्ही केलेत त्याच्यावर यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे फक्त आपसात न लढाई करता किंवा कुठलीही दहशत न दाखवता जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जर कामं केले तर निश्चितच नागरिकांच्या ज्या प्रश्नाच्या आहेत ते समाधान नक्कीच. ताई, आपला प्रश्न कळाला. आता आपण वक्त्यांकडे येऊया की महिलांचे प्रश्न अनेक होते, त्याच पद्धतीने नाल्यांचे प्रश्न होते, त्याच पद्धतीने विकास कामांचे प्रश्न होते. आपला काय प्रश्न होता पटकन सांगा, आपण वक्त्यांकडे जाऊया. साहेब, विकास म्हणजे नेमकं काय? आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतो तिथं विकास होतच नाही काहीच. म्हणजे तिथं आहे ना पाणी वगैरे जे गटार साचलेले तिथं मच्छर होत आहे आणि तिथं कोणीही नगरसेवक असो कोणीही तिथं येत नाही. प्रश्न काय? प्रश्न हाच आहे की ते साफ कधी होणार? आम्ही 10 वेळेस निवेदन देऊन हे करून कुणीही तिथे येत नाही. निवेदनाची काही अंमलबजावणी होत नाही. आम्हाला आमच्या ज्या मूलभूत बरोबर आहे, निवेदन देऊन सुद्धा पाठपुरावा केला जात नाही, लोकप्रतिनिधी तिथे पोहोचत नाही. प्रश्न कळाला सर, प्रश्न कळाला. आता आपण सुरुवात करूया वंचित बहुजन आघाडीपासून. आगामी निवडणूक काळामध्ये नेमकी आपली भूमिका कशी असणार आहे? जनतेला अनेक प्रश्न आहेत, जनतेचे उत्तरं, जनतेची अपेक्षा ही लोकप्रतिनिधींकडून होती. आपण जनतेला काय देणार हे थोडक्यात सांगा. वंचित बहुजन आघाडी जर या नाशिककरांनी वंचित बहुजन आघाडीवरती विश्वास दाखवला तर वंचित बहुजन आघाडी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्वप्नातलं भारत, म्हणजे यांच्या स्वप्नातलं भारत त्याचं एक उदाहरण नाशिक असं दाखवून देईल.
लोकशाही मार्गाने आणि स्वच्छ या नाशिक शहरामध्ये महिला या सुरक्षित फिरतील, त्या दिशेने आमची वाटचाल राहील. 156 झोपडपट्ट्या ज्या आपण आहेत आणि सर्व ठिकाणी स्वच्छता कशा प्रकारे चांगल्या प्रकारे राबवता येईल, चांगलं शिक्षण कशा प्रकारे देता येईल. कारण आमचं वर्चस्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे एक अभ्यासू नेतृत्व आहे, हे सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली या नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण, चांगल्या प्रकारे स्वच्छता, चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा, जी नाशिकचा विकास ज्या अर्थी कसा असला पाहिजे हे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दाखवून देऊ. पण माझी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना आणि नाशिकच्या जनतेला एवढी विनंती आहे की खरंच तुम्हाला जर लोकशाही मार्गाने इलेक्शन घ्यायचं असेल आणि जनतेचं मत बघायचं असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावा, मग तुम्हाला ही जनता आपली ताकद दाखवून देईल. धन्यवाद सर. आपण या मुद्द्यांवरती काँग्रेसची भूमिका जाणून घेणार आहोत. जनतेला आपल्याकडून काय मिळेल, काय आपली भूमिका असणार आहे आगामी निवडणुकांना घेऊन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या परिसरामध्ये सिटी डेव्हलपमेंट एक नावाचा प्रकार असतो. त्यासाठी काँग्रेसने आधीपासूनही प्रयत्न केलेत, आत्ताही केलेत, करत आलेली, आता अजून पण करते. सत्य नसलं तरी आम्ही करतोय आणि पुढे करणारच आहोत. हा सिटी डेव्हलपमेंटचा प्रकार. त्याचबरोबर ह्या नाशिक शहरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या इंदिरानगर म्हणजे हे जे प्रभाग आहेत आपले, याला अटॅच MIDC आहे. MIDCमध्ये अजून काही नवीन मोठ्या मोठ्या कंपन्या याव्यात, इंडस्ट्री येईल, इथल्या बेरोजगारांना अजून जास्तीत जास्त जॉब मिळावा, त्यांची पोटं भरावीत, कुटुंब स्थायिक व्हावीत आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा म्हणजे मेडिकल फॅसिलिटी असो, ट्रान्झिट असो, कुठलेही असो, त्या मात्र आम्ही अगदी आठवणीने पुरवणार आणि मनापासून पुरवणार, एवढ्या पुरवणार की ते म्हणतं की खरोखर आम्हाला एक कायमस्वरूपी हवेत. असं आम्ही करणं, पण काही गोष्टी घडत आहेत, हरकत नाही आहे. पण आम्ही एक अभिवचन देतो, काँग्रेस पक्ष इथल्या शहराच्या विकासासाठी सर्वदूर प्रयत्न करणार, आधी प्रयत्न केले, आत्ताही करणार आहे आणि पुढे करणार आहे. बरोबर, एवढंच मी सांगू शकतो. बरोबर. आपण राष्ट्रवादीची भूमिका जाणून घेणार आहोत की नेमकं आगामी निवडणुकांना घेऊन जनतेला आपल्याकडनं काय मिळणार. आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सर्वात प्रथम आम्ही जी भारतीय जनता पार्टी सांगते की आम्ही विकास केला, भारतीय जनता पार्टीने साधारण 36% घरपट्टी ही वाढवलेली आहे त्यांनी सत्तेत आल्यापासून. तर ही 36% जी घरपट्टी वाढ हे आम्ही सर्वात प्रथम रद्द करणार आणि जनतेला न्याय देणार. त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहे त्या अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा देऊ, त्या लोकांना तिथे जाऊन त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित करून घेता येईल. त्यानंतर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या शाळा आम्ही हायटेक करायचा प्रयत्न करू आणि प्रत्येक प्रभागामध्ये किमान एक तरी CBSE पॅटर्नची महानगरपालिकेची शाळा असेल, ह्या दृष्टिकोनातून आम्ही कामकाज करणार आहे. त्यानंतर युवकांना रोजगार असेल, प्रशिक्षण असेल, पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण असेल, UPSC MPSCचं प्रशिक्षण असेल, हे प्रशिक्षण देऊन युवकांना कशा प्रकारे जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देता येईल ह्या दृष्टिकोनातून पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणार आहे. त्यानंतर MIDC असेल किंवा नाशिक महानगरपालिकेच्या आजूबाजूचे जे खेडे असतील, ह्या खेड्यांमधले जे खराब रस्ते असतील, पाण्याच्या लाईन्स असतील, त्या लोकांना आम्ही लाईट, पाणी, गटर, लाईट ह्या सगळं पुरवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर युवकांना चांगल्या प्रकारे कंपन्यांमध्ये आणि नवीन उद्योग कुठल्या प्रकारे नाशिकमध्ये येऊ शकतील आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून युवकांना कुठल्या प्रकारे नोकऱ्या मिळतील आणि त्यांना रोजगार मिळेल, जेणेकरून नाशिक शहरामधला हा युवक त्यांच्या आईवडिलांना सोडून पुणे, बँगलोर, मुंबई इकडं न जाता त्या युवकाला नाशिकमध्ये रोजगार मिळेल आणि नाशिक शहराला एक भरभराटी मिळेल. ह्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणार आहे. धन्यवाद सर. आपला मुद्दा लक्षात आला. मनसेला प्रश्न आहे की आगामी निवडणुकांना घेऊन नेमकी मनसेची विकासाच्या दृष्टीने ब्लूप्रिंट काय असणार आहे, आपल्याकडनं लोकांना, नागरिकांना नेमकं काय मिळणार आहे, काय सांगाल. नक्कीच कसं आहे, 2012 ते 2017 या कालखंडामध्ये CSR फंडाचा सर्वात जास्त वापर केला गेला होता. महानगरपालिकेमध्ये आधीची सत्ता असणाऱ्या शिवसेनेनी जवळपास 550 कोटींचं कर्ज करून ठेवलं होतं. त्यामुळे जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष हे कर्ज फेडताच मनसेला गेलेले. त्यानंतर CSR फंडातून त्यांनी कामं करून घेतलेली. त्याच दृष्टिकोनातून तेच ध्येय डोक्यामध्ये डोळ्यासमोर ठेवून 2022 ते 2027मध्ये मनसेची सत्ता आल्यास आम्ही लोकांचे पाणी बिल हे 36% BJPने वाढवले आहेत. 36% कमी करून जी मूळ मुद्दल आहे त्याच्याही पेक्षा कमी
20% आम्ही कमी करणार आहोत. त्यानंतर घरपट्टेमध्ये पण आम्ही कपात करणार आहोत. CSR फंडाच्या माध्यमातून जर आम्हाला सत्तेमध्ये 2022 ते 2027मध्ये आम्ही CSR फंडाच्या मार्फत जर काम केले तर आम्ही आत्ता BJPने 2017 ते 2022मध्ये किती खर्च करून ठेवले मनपावर हे अद्यापपर्यंत आम्हाला माहिती नाही आहे. परंतु आम्ही विकासाच्या दृष्टिकोनानेच ठिकठिकाणी टॉयलेट आम्ही बांधणार आहोत. प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डमध्ये आम्ही महिलांसाठी पुरुषांसाठी आणि स्वच्छ असे टॉयलेट आम्ही उभारणी करणार आहोत, ज्याची काळजीसुद्धा ही मनसे घेईल. त्यानंतर मुलांचे जे आता शिक्षणाचे प्रश्न आहेत, विद्यापीठा या जास्त पुण्यामध्ये आहेत, तर ते नाशिकमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून नाशिकमध्येच त्यांना रोजगार निर्मिती होईल. मनसे हेच प्रयत्न करते आहेत की MIDCमध्ये सर्वात जास्त काम मिळायला हवं, IT पार्क यायला हवेत, या दृष्टिकोनाने मनसे काम करणार आहेत. 2022. धन्यवाद सर, आपला मुद्दा कळाला. शिवसेनेला प्रश्न आहे की राज्यामध्ये आपली सत्ता आहे, नाशिकमध्ये शिवसेनेची सत्ता पुन्हा स्थापन करण्यासाठी नेमके आपले काय प्रयत्न असणार आहे, काय प्रयत्न असणार आहे, आणि दुसरं म्हणजे जनतेला शिवसेनेकडून काय मिळणार? या ठिकाणी जसं हर्षवर्धन पाटलांनी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं की मला भाजपमध्ये आल्यावर झोप लागते, पण शिवसेना असं काही अपत्य आमच्याकडे घेणार नाही. जे शिवसेनेचे शिवसैनिकच आहे त्यांना शिवसेना उमेदवारी देणार आहे. त्याच्यामुळे आयात हा प्रश्न जर मनसेमधून तिकडे गेले तो प्रश्न आमच्याकडे येणार नाही. त्याच्यामुळे शिवसैनिकच हा शिवसेनेची उमेदवारी करून लढणार आहे. आणि विकासाचा प्रश्न विचारायचा असला तर आमचे माननीय सन्माननीय नगरसेवक आहे, तुम्ही एकदा त्यांच्या भागात जाऊन बघा विकास काय असतो. सुसज्ज रस्ते, गार्डन असे फुलवले की एक प्रकारे 30 जर बघितला आणि 31 बघितला तुम्हाला त्याच्यातला दुजा भाव दिसेल. स्ट्रीट लाईट 55 वॅटचे स्ट्रीट लाईट आहे, इकडे 35 वॅटचे टाकले, त्याच्या लेन्स कुठं गेला त्यांना माहीत नाही. टेंडरच पाठ नाही. 2000 कोटीचं काय टेंडर काढलंय ते भाजपच्या काळात ते म्हणतात ते नाही. जनतेला हेच आम्हाला सांगायचं आहे की आम्ही जे मुद्दे आणणार आहोत ते तुम्हाला जनतेला दाखवूनच पूर्ण करणार आहोत. रस्ते जरी असेल त्याच्यात कुठलाही भ्रष्टाचार नसेल, स्ट्रीट लाईट असेल त्याच्यात भ्रष्टाचार नसेल. दुसरी गोष्ट, शिक्षणाचा मुद्दा काढला यांनी. 4 महिन्यापूर्वीच आम्ही राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे की नाशिक शहरात सगळ्या विभागात स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्डच्या शाळा सुरू कराव्यात. असा प्रस्ताव माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री यांच्याकडं आमचा प्रलंबित आहे. त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. म्हणजे आम्ही करणार नाही, सुरू केली आम्ही 4 महिन्यापूर्वीच. म्हणून आम्ही जे जनतेला आरोग्याबाबत असेल तर सुसज्ज हॉस्पिटलची या ठिकाणी माननीय नगरसेवकांनी मागं घोषणा केलेलीच आहे. सुसज्ज हॉस्पिटल नासर्डी ते पाथर्डीमध्ये येणारच आहे. स्विमिंग टँकचं पण त्यांच्याकडं एक प्रकरण प्रलंबित आहे. त्याच्यामुळे आमच्याकडं खोटं बोलून आम्ही असं काही करत नाही, प्रॅक्टिकल वर्क दाखवतो आणि तेच जनतेला दाखवणार. धन्यवाद सर. भाजपला प्रश्न आहे की आता महापालिकेवरती आपली सत्ता आहे, नेमकं पुन्हा नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं पाहिजे, भाजपची सत्ता पुन्हा तेवढ्याच मोठ्या मताने, तेवढ्याच बहुमताने आली पाहिजे, म्हणून नेमकं आपण नव्याने नागरिकांना काय देणार? भाजप विकासाच्या मुद्द्यावर गेली 5 वर्ष काम करत आहेत. कोविडच्या कालखंडामध्ये 2 वर्ष आपली गेलीच, परंतु पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे. आज मला असं सांगताना आनंद वाटतो की 17 जलकुंभ नव्याने आपण या ठिकाणी धरले आहेत आणि त्याचं कामही आपण पूर्णत्वास नेतो आहे. शहर बस सेवा आपल्याकरता उपलब्ध आहे, शहर बस सेवा सुरू आहे. नमानी गंगे प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी प्रदूषण मुक्त आपण करण्यासाठी जवळपास 1832 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करून देणार होतो. द्वारका ते नाशिक रोड हा उड्डाणपुलाचं उद्घाटन आत्ता 2 दिवसापूर्वी आदरणीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी झालं, तोही आपल्याला तिथे दिसेल. BOT तत्वावर NMCच्या दुरावस्थेत असलेले अनेक भूखंड आहेत, 12 भूखंडाच्या आसपास असतील, त्या ठिकाणी शॉपिंग मॉल सुरू करून रोजगाराचा प्रश्न आणि त्याचबरोबर उत्पन्नाचा एक स्रोत महापालिकेला मिळेल अशा पद्धतीचं आमचं नियोजन सुरू आहे. त्याच्यावर मोठ्या पद्धतीने काम करतो आहे. भयमुक्त शहर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. महिलांसाठी अत्यावश्यक सुविधा असेल किंवा क्रीडा, सैनिक, पर्यावरणाच्या विषयी बरेचसे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामध्ये आता नंदिनी हा विषय आहे. जवळपास 23 किलोमीटरचा नंदिनीचा भाग आहे, म्हणजे जिथून उगम पावते तर आपल्या उपनगरपर्यंत जवळपास 23 किलोमीटर आहे. थोरासाहेब, तुमच्या माहितीकरता सांगतो मी
की आम्ही त्या ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या पद्धतीने केलं आणि नदी सफाई करण्याच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टी मोठ्या पद्धतीने आक्रमक आहे. नदीमध्ये प्रदूषित पाणी जाऊ नये त्यासाठी महापौर सातत्याने त्यासाठी काम करत आहेत. त्याचा सांस्कृतिक विकास असेल, त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतूक आहे, म्हणजे जे बसचा विषय घेतला आपण, पर्यावरण आहे, ज्येष्ठ नागरिकांची सुविधा असतील, पारदर्शक प्रशासन, पायाभूत सुविधा असतील, किंबहुना आरोग्य सुविधा, झोपडपट्टी विकास असेल किंवा रोजगार निर्मिती, शैक्षणिक सुविधा, या सगळ्या घेऊन याचं अभिवचन आम्ही मागच्या वेळेस दिलं होतं, ते पूर्णत्वास नेलं आहे. त्याच्यामध्ये निओ मेट्रो सांगितलं. निओ मेट्रोचा जवळपास 2000 कोटीचा प्रोजेक्ट आपण नाशिकमध्ये करतो आहोत. या सगळ्याच्या माध्यमातून आपण नव्यानं निवडणुकीला सामोरं जाऊ. निश्चितपणानं मागच्या टर्ममध्ये ज्यावेळेस भरभरून मतदान आम्हाला नागरिकांनी केलं त्याच्यापेक्षा जास्त मतांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल हे अभिवचन देतो. नक्कीच आपल्या सर्वांची भूमिका आज जागर जनस्थानच्या आखाडा नाशिक महापालिकेच्या वतीनं आम्हाला समजून घेता आली. आपण सर्वांनी आखाडा नाशिक महानगरपालिकेला हा अमूल्य वेळ दिला त्यासाठी आपले खरंच जागर जनस्थान परिवार आणि संचालक समीर चव्हाण यांच्याकडून मनापासून आभार. सर्व उपस्थित मान्यवर असतील, विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, आपले प्रश्न स्पष्टपणे मांडले त्यासाठी आपलेसुद्धा जागर जनस्थान परिवार आणि समीर चव्हाण यांच्याकडून आभार. आपण आम्हाला एवढा अमूल्य वेळ दिला त्यासाठी खरंच आपले धन्यवाद. तर आपण पाहिलं की एकंदरीत सर्व पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. प्रश्नांची उत्तरं सगळ्यांकडे, मात्र ही उत्तरं ज्या प्रॅक्टिकल वेमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणजे सोयीसुविधा, त्या अजून पोचलेल्या दिसत नाही. नेमकं कोण खरं बोलतं आहे ते आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये कळणारच आहे. जनता सुज्ञ आहे, त्यांनी ठरवायचं आहे त्यांना त्यांचा लोकप्रतिनिधी कसा हवा आहे. आपण पाहत राहा आखाडा नाशिक महानगरपालिकेचा, स्पॉन्सर्ड बाय गरुड झेप अकॅडमी, पंख आम्ही देतो, उंच फरारी तुम्ही घ्या, रेंजर इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट बोल फॅक्टरी येवला, प्राणाद हिलिंग सेंटर, ताणतणाव, चिंता, नैराश्य अशा विविध आजारांसाठी एक विशेष नॅचरोपॅथी सेंटर आणि SSS सिक्युरिटी बाउन्सर सर्व्हिसेस नाशिक. धन्यवाद. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो, तुला दाखवलं. पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा आपला जागर जनस्थान वाहिनीवर.